राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. सद्गुरु तं नमामि. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. मन मना भव मद भक्तो मध्यान्मा नमस्कारो, मामे वैशाशिक तत्मयमात्मनं परमात्म नारायणा. तू मन हे मीच करी, माझिया भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मजे काते, माझेनी अनुसंधान देख. संकल्प उजाळे निषेक, मध्याजी चौकयाची नाव. ऐशी मियातली होशी, तेत माझिया स्वरूपाशी पावशी. हे अंतकरण तुझ पाशी बोलिले असे. अगा अवघिया चोरिया आपुले, जे सर्वस्व आम्ही असे ठेविले. ते पावोनी सुख संचले होनी ठाशी. ऐसे सावळीनी परब्रह्मे, भक्त काम कल्पादुमे. बोलले आत्माराम संजय म्हणे, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सब संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। आज सत्संगाचा दिवस, परमभाग्याचा दिवस। सद्गुरू साधक भक्त यांच्यामध्ये देवाबद्दल होणारा जो संवाद, तो सत्संग असतो। आणि सत्संगाचं निमित्त कारण वेगळं होतं, परंतु ते कॅन्सल रद्द होऊन ऐन वेळेस सत्संगाचं नियोजन झालेलं आहे। आणि हे करता करविता सगळं काही भगवंतच असतो, भगवंताशिवाय होत नाही। वास्तविक पाहता गरोदर राहिल्यापासून तर जन्मल्यानंतर मरेपर्यंत आपल्यावर 16 संस्कार होत असतात। आणि हे 16 संस्काराच्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन आयोजन, काही संस्कार ब्राह्मणाद्वारे केले जातात, काही संस्कार नातेवाईकाद्वारे केले जातात, काही संस्कार संत भगवंत महात्मे यांच्याद्वारे केले जातात। असे हे वेगवेगळे प्रकारचे संस्कार आपल्या ह्या जीवावर करावे लागतात। आणि त्या संस्कारामुळं खऱ्या अर्थाने त्या बाळाचं, त्या जीवनाचं भवितव्य सुखरूप, आनंदित आणि उज्ज्वलता आणि विजय यशस्वी अशा रीतीने होण्यासाठी हे 16 संस्कार करावे लागतात। त्यापैकी आपण ढोबळ मनाने 2-4 संस्कार करत असतो, 16 नाही करत आपण, परंतु ते करण्याची आवश्यकता असते, गरज असते। ज्याला त्याच्यापैकी ते ज्ञान असतं ते करतात, ज्याला काही त्याच्यापैकी ज्ञान नसतं ते करत नाहीत। आणि सहज कृतीतून होणारे जे संस्कार आहेत तेवढे मात्र आपल्यावर होतच असतात। म्हणून खऱ्या अर्थाने निमित्त कारण होतं, परंतु खऱ्या अर्थाने भगवंत हे निमित्त घडवून आणत असतो। आणि खऱ्या अर्थाने आजचा हा सत्संगाचं आयोजन नियोजन काही नसताना अचानक हा सत्संगाचं आयोजन नियोजन झालेलं आहे। आणि सद्गुरू संत महात्मे आणि भगवंत यांना सत्संगाचाच आनंद वाटत असतो, लक्षात ठेवा। आणि त्याचं कारण आहे सत्संगती, सत्य गोष्टीची संगत करणे। सत्संगाचा अर्थ या जगामध्ये सत्य परमात्मा, भगवंत आणि भक्ती, धर्म, कार्य हे सगळं सत्य आहे। आणि ह्या सत्य गोष्टीची संगती आपल्याला प्राप्त होण्यासाठी महात्मे, संत, सद्गुरू हे जीवनात येऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात। निमित्त कारण सत्संग असतं आणि त्यामध्ये आपल्या जीवनाला मार्गदर्शन मिळणं महत्त्वाचं असतं। या दृष्टीने सत्संगती आहे। परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना संतांची सत्संगती असावी लागते, त्याशिवाय परमार्थात मनुष्य हा जीवदेह टिकून राहू शकत नाही। सत्संगे विने प्रसंग बोलूच नये। ज्याला परमार्थात शेवटपर्यंत टिकवायचं आहे त्यांनी सत्संगात हजर राहिलंच पाहिजे। मग संतांचा असेल, गुरुचा असेल, शास्त्रग्रंथाचा असेल, वेगवेगळ्या पद्धतीने सत्संगाचं आयोजन नियोजन केलं जातं। आणि त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ सत्संग जो आहे संत आणि सद्गुरू यांच्या संगतीमध्ये ज्यावेळेस आपल्याला निरोप येतो, कळतो किंवा माहिती होते, त्यावेळेस न आचारिता तेथे जावे। न तिथं आमंत्रणाची गरज नाही, कुठं कसलीची गरज नाही। असं ज्यांच्या डोक्यात वाटत असेल आपल्याला काय बोलेल नाही, कशाला जावं, अरे पण तुझे सद्गुरू तिथं येत आहे, तुला आमंत्रण कशाला पाहिजे। सद्गुरू येतात त्या ठिकाणी आपल्याला न पाचारिता जावे। काही गरज नाही कोणी सांगायची आणि बोलायची, जिथं आपल्याला कळलं आहे आपले सद्गुरू येतात तिथं आपल्याला जावं लागतं आणि हे जायला पाहिजे। आणि निमित्त कारण ते असतं आणि त्या पद्धतीने आपल्याला सत्संग भेटणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते। नाही तर सद्गुरू होतात परंतु सत्संग भेटत नाहीत आणि त्यामुळं जीवनाला साफल्यता येत नाही। तुम्ही जे आध्यात्मिक नामस्मरण, भक्ती, देवाविषयी आदरभाव हे तुमच्या असतंच मनामध्ये प्रत्येकाच्या, आस्तिक असो नास्तिक असो, देवाला कोणी मानत नाही असं कोणीच नाही।
मानताला सगळेच मानतात पण जानत नाहीत. हम मानता है लेकिन जानता नाही. आणि जाणायचं असेल तर त्याच्यासाठी सत्संगती लागते. सत्संगतीमध्ये जाणायचा विषय आहे. जाणणे म्हणजे अनुभवणे, आणि अनुभवणे हा परमार्थाला अनुभवण्यासाठी, परमात्म्याला अनुभवण्यासाठी सद्गुरू संत महात्मे जे मार्गदर्शन करतात त्या मार्गावर जर आपण आरूढ झालो तर आपल्याला खऱ्या अर्थाने त्या भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा होत असतो. लक्षात ठेवा. म्हणून ही सत्संगाचे आयोजन नियोजन आहे. आणि आजच्या या सत्संगाच्या निमित्त कारणाने ज्ञानेश्वरी या ग्रंथातून 9वा अध्याय आणि 9व्या अध्यायातला 34वा श्लोक आणि त्याच्यातले 5 ओव्या आपण सत्संगासाठी घेतलेल्या आहे. आणि आजची ही महत्त्वाची जी ओवी आहे आणि या श्लोकाचा जो अर्थ आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणि स्वतः प्रत्यक्ष परमात्मा भगवंत आपल्या संग बोलत आहे. आणि मग त्या निमित्ताने आपल्याला भगवंताचा सत्संग होतो, भगवंताचे सानिध्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून या श्लोकामध्ये सांगितलं, काय सांगितलं? माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो. कोण म्हणतंय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. परमार्थ ज्याला करायचा, ज्याला कळून घ्यायचा, ज्याला अनुभव घ्यायचा, त्याच्यासाठी मार्गदर्शन करतात आणि त्याला सांगतात काय कर, तर माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त हो. आता भक्त सगळे असतात देवाचे, लक्षात ठेवा. पण देवाला सगळेजण स्वीकारतात, पण आपल्याला देवाने स्वीकारलं का नाही याचा विचार करत नाही. देवाने आपल्याला स्वीकारलं पाहिजे. नवरा बायको खरी कधी असतात? नवऱ्याने बायकोला स्वीकारलं पाहिजे आणि बायकोनी नवऱ्याला स्वीकारलं पाहिजे, त्यावेळेस खरे नवरा बायको आहेत. हा, नाही तर काय घरात पायन दारात पायन भांडण राडेन ते काय नवरा बायको खरे आहेत का? खरं जे आहे तसा साधक आणि सद्गुरू यांच्यामध्ये तसंच आहे. खरा साधक आणि खरे सद्गुरू. सद्गुरूला देखील साधकाविषयी अंतर्मनातून तळमळ असली पाहिजे आणि साधकाला देखील सद्गुरूविषयी अंतर्मनातून तळमळ असली पाहिजे, तर खरे ते साधक आणि खरे ते सद्गुरू. नाही तर नामधारक नाही, नामधारी असतात ते. म्हणून खऱ्या अंतकरणातून ज्याचा भाव, श्रद्धा, विश्वास आहे आणि त्यासाठी आपल्याला काही करायची तयारी असली पाहिजे. अडचणी अनंत आपल्या जीवनात येत असतात, परंतु सत्संगाच्या दिवशी, सद्गुरूच्या सानिध्याच्या दिवशी आपल्या अडचणीवर मात करण्याचे देखील वैराग्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. वैराग्य जर नसेल तर बोगस परमार्थ करून तुम्हाला फसवता. सद्गुरू कधी फसत नसतात. त्यांचं काय, कसा येऊ नटखट यारे, शुद्ध व्हा दौंडीपिटी भावे चोखा मेळा, या पद्धतीने ते प्रत्येक जीवावर उदाहरणतकरणाने प्रेम करत असतात. प्रेम भाव तयार करून देवाविषयी त्याचं चित्त कसं एकाग्र होईल या दृष्टीने ते रात्रंदिवस ते काम करत असतात. शब्दातून, बोलण्यातून, सगळ्या कृतीतून त्याच्या भोवती ते कार्यक्रम करत असतात आणि केवळ भगवंताचं सानिध्य त्याला प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने अहोरात्र ते प्रयत्न करीत असतात. म्हणून यासाठी काय करावं लागतं ते सांगतात. माझा भक्त हो. आपण भक्त असतो, पण कशाचे भक्त असतो ते मी बोलत नाही जास्त, परंतु माझे यजन करणारा हो. यजन शब्द काय सांगतो? अंतकरणातून माझ्या भक्तीविषयी तुझ्या मनामध्ये कुठलीही शंका न येता एक निष्ठेने माझ्या संग एकरूप हो, त्याला यजन शब्द वापरलेला आहे. आणि सर्वत्र मला एकाला वंदन कर. सर्वत्र याचा अर्थ मी प्रत्येकामध्ये आहे हे तुला कळू दे, आणि प्रत्येकामध्ये मी असल्यामुळं प्रत्येकाच्या ठिकाणी मला बघायची ही तुझी वृत्ती झाली पाहिजे. आणि ही वृत्ती कधी होईल? तुला जर कळलं तर परमात्म्याचा एक अंश प्रत्येकामध्ये आत्मस्वरूपाने आहे आणि प्रत्येकामध्ये तू आहेस भगवंता, हे तुझं अंतर्मन तुझं त्याच्यापाशी जर झालं तर
त्याला म्हणले माझ्या ठिकाणी तुला चित्त योजावे लागेल. परमार्थामध्ये मन, बुद्धी आणि चित्त ह्या तीन गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे. ज्याला मन त्याला दुरुस्त करता आलं नाही ना, हे सगळे मनावर परिणाम केले. संत, सद्गुरू, महात्मे सगळे हे मनाला सांगत असतात, तुमच्या मनाची दुरुस्ती करत असतात, मनावर संबोधन करीत असतात. म्हणून आजची ओवी सुद्धा जी घेतलेली आपण ती आहे, तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी. आता ते भजन कोणतं आहे ते आपल्याला पाहायचं, मनालाच का संबोधन केलं ते आपल्याला पाहायचं. ह्या गोष्टी केले, कारण सर्वत्र नमस्कारी मज एका ते, ही महत्वाची ओवी आपल्या आजच्या प्रवचन रूपी शिवेला आपण घेतली आहे. आणि ही सर्वत्र नमस्कारी म्हणजे तुझी पाहण्याची वृत्ती अंतर्मुख कर, याचा अर्थ असा आहे, तू बाहेरून पाहू नको, बाहेरून तो कसा असेल काय असेल, परंतु तू आतून त्याला पाहण्याची वृत्ती तुझी असली पाहिजे. म्हणजे आत्मस्वरूपाचं चैतन्याचं स्मरण तुला करता आलं पाहिजे, आणि असं तुझं प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. म्हणून अशा रीतीने मतपरायण होता माझ्या ठिकाणी चित्त योजल्यावर तू माझ्यापर्यंत येशील. याचा अर्थ मी कुठं आहे हे ते समजून घे. मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. मी प्रत्येकाच्या घटाघटामध्ये आहे. हा, परंतु तो त्या वृत्तीपासून बाजूला गेलेला असेल, किंवा कर्माचरणाने त्याचं वेगळं कर्म चाललेलं असेल, काही असो, पण मी त्या ठिकाणी आहे हे तरी तुला कमीत कमी कळलेलं पाहिजे. मी प्रत्येकामध्ये आहे. कर्माच्या आचरणाच्या दृष्टीने जरी वेगळा असलो तरी पण मी मात्र त्या ठिकाणी आहे. कदाचित तो माझ्यापासून बाजूला गेलेला असेल, परंतु मी मात्र त्याच्यात आहे, असं प्रत्येकामध्ये आहे. सर्व काय सांगितलं त्याचं प्रमाण, जो जो भेटे भूत ते तो मानी भगवंत, असं आहे. लक्षात ठेवा, जे जे भेटे भूत. तुम्ही कोण आहेत? भूतच आहेत. लक्षात ठेवा, भूत म्हणजे पंचमहाभूताचा पुतळा तयार झालेला आहे. मनुष्य देह म्हणजे स्त्री असो पुरुष असो कोणी, आप तेज वायू पृथ्वी आकाश, हे पाच तत्व एकत्र येऊन आपला पुतळा तयार झालेला आहे. आणि ह्या पाच तत्वाच्या आतमध्ये आत्मतत्व आहे, कारण ह्या पाच तत्वाचं चलनवलन करणारा तो आहे. म्हणून हे बाकीचे सगळे त्याचे गडी आणि तो मालक आहे. मालकाच्या आज्ञेशिवाय हे कर्मचारी काम करू शकत नाही. मालकाच्या ऑर्डरवर सगळं काम चालू आहे. म्हणजे हे चाले हे शरीर कुणाचे सत्य कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तुम्हाला पाहणारा, दाखवणारा, सगळं काही क्रिया करणारा, चालवणारा, आज तुम्ही सगळे या ठिकाणी जमा झाले आलेत, याला कारणीभूत कोण आहे? तर याला कारणीभूत तो तुमच्यामध्ये असलेला परमात्म्याचा एक अंश आत्मा आहे. म्हणून तुम्ही हे सगळं काही ऐकू शकता, पाहू शकता, बोलू शकता, सगळं काही करू शकता, चालू शकता. म्हणून तो तुमच्यामध्ये आहे, म्हणून करता येते. तो जर आपल्यातून मायनस झाला तर आपल्या देहाला प्रेत म्हणतात. त्याला काय म्हणतात? मराठी भाषेत त्याला मुर्दा म्हणतात, ठीक आहे नाही? आपल्याला महत्व कोणामुळे? नवरा बायकोला कशामुळे सांभाळतोय? बायको नवऱ्याला कशामुळे सांभाळती? व्यवहारात आपण एकमेकाला प्रेम देणं घेणं हे सगळं करतोय, हे कशामुळे चाललेलं आहे? हे सगळं तुमच्यामध्ये असलेलं चैतन्य आत्मतत्व आहे, तोच परमात्मा आहे. आणि तो आतमध्ये असल्यामुळं खऱ्या अर्थाने आपण सगळ्याची देवाणघेवाण चालू आहे. म्हणजे तुम्ही करता का हे सगळं? कोण करतं? करता करविता तो परमात्मा आहे, भगवंत आहे, चैतन्य आहे, तो आत्मा आहे. आणि त्याच्याशिवाय हे आपलं चलनवलन होऊ शकत नाही. म्हणून आत्मतत्वाचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. तू मन हे मीच करी. मी हा शब्द कोणाला वापरला? आत्म्याला वापरलाय. तुझं मन त्याच्याकडं लाव. कोणाकडं लाव? तर त्या आत्म्याकडं, आत्मस्वरूपाकडे ते मनाची लावण्याची जी रीतक्रिया आहे ते सद्गुरू शिकवतात. तुमचं मन त्याच्याकडे घेऊन जाण्यासाठी तुमच्या मनातल्या दोष अगोदर काढावे लागतात. आणि दोष काढल्यानंतर ते मन त्या स्वरूपासंग एकरूप होतं.
आणि मग त्यावेळेस ते मन सुद्धा संपून जाऊन त्या स्वरूपाशी आपली गाठ भेट होत असते. मनाचा लय होतो, लक्षात ठेवा. कारण मनाच्या, बुद्धीच्या, चित्ताच्या पलीकडे ते ठिकाण आहे आणि तिथं आपल्याला जायचं आहे. आणि त्या ठिकाणी जायचं असेल तर मनाचा देखील लोप करावा लागतो, पण मनामार्फतच जावं लागतं. हे मन चंचल आहे, बेचैन आहे आणि ह्या मन बेचैन चंचल असल्यामुळं हे मन सरळ राहत नाही, ठिकाणावर राहत नाही आणि मुख्य वस्तूपासून बाजूला राहतं. म्हणून ह्या मनाला सगळ्यांनी उपदेश मनाला केलेले आहे. सगळ्या संतांनी, साधू संत, मन हे मीच करी माझ्या भजनी प्रेम धरी. मन तू त्याच्याकडं लाव, भगवंताकडं, परमात्म्याकडं, आणि तो तुमच्या आतमध्येच आहे. ते मन लावायचं काम करायचं. ते मन लागलं का मग त्याच्या सानिध्यात गेलं. आता ते मन लावायचंय कोणाचं, तर जीवाला ते मन असतं. हा जीवाचं मन त्या आत्मस्वरूपाकडे लावायचं. मग त्या आत्मस्वरूपाकडे या जीवाला त्याची ओढ तयार करायची. आणि ओढ तयार का होत नाही याचा जर विचार केला तर हे मन दूषित झालेलं असतं. मनावर चांगले संस्कार झालेले नसतात आणि त्यामुळं मन तिकडं लागत नाही. ह्या मनावर, तुम्हाला माहिती आहे की हे मन मागच्या जन्मापासून आपल्या संघाचे. तुम्ही सगळ्याला सोडता पण मनाला सोडता येत नाही. हे मन आपल्याबरोबरच असतं. मन जे तयार होतंय हे एक परमात्म्याची एक अंशात्मक एक शक्तीच आहे आणि ती मात्र आपल्या बरोबरच असते, मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात. म्हणून जर बारकाईने विचार केला तर त्याच्या मनावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या चालण्यावरून, त्याच्या वाच्यतेवरून मागच्या जन्मात तो कोण होता हे सुद्धा माणसाला समजायला सुरुवात होतं. कशावरून आहे का नाही? साधं उदाहरण जर घेतलं तर काय नाही, आपण सहज बोलता बोलतो काय बघ ते नवर बायको मांजर बोक्यानेच ते भांडणच राहते, काय मागच्या जन्मात मांजर बोके होते काय काय असं म्हणतो का नाही आपण? हां, साधं उदाहरण. म्हणजे ते कशावरून लक्षण आहे ते? हे तुम्ही काय कृतीत करता हे लक्षणं संघ घेऊनच आलेले असतात. मागच्या जन्माचे बरोबरच असते गठुडे आपल्याबरोबर आणि त्याच्यातून ते सोडलं का त्याच्याप्रमाणे वृत्ती तयार होऊन तसा माणूस वागत असतो. ह्या जन्माचाच विषय नाही तर अनेक जन्माचा विषय आपल्याबरोबर असतो आणि त्यासाठी मनाचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून अर्जुना, तू तुझे मन मद्रूप कर असं भगवंत अर्जुनाला सांगतात. अर्जुन निमित्ताला आहे, कारण एखादी चांगली गोष्ट बोलायची असेल तर ते समोरचा माणूस बी चांगला असला पाहिजे. मग चांगल्या माणसापाशीच बोलता येतं. विद्रूप माणसासंग जरी शुद्ध ज्ञान बोलायला गेले तर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे बोलायचं कोणासमोर याची सुद्धा अक्कल असली पाहिजे. म्हणून भगवंताला ते सूत्र वापरावं लागलं. हे सांगायचं कोणाला? हे गुह्य ज्ञान सांगायचं आपल्याला, सर्वात उच्च ज्ञान सांगायचं, सगळ्यात आंतरिक ठेवा आपल्यातला जो गुप्त आहे तो सांगायचा. आणि गुप्त धनाबद्दल बोलायचं असेल तर तो सांगणारा बी तेवढा विश्वासू असला पाहिजे की नाही. म्हणून अर्जुनाची योजना झाली. भगवंताला ते अर्जुनाची नियोजन केलं, योग्यता झाली आणि अर्जुन मात्र निमित्ताला होता. अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशे श्रीराजे संसार एवढे थोर ओझे फेडले जगाचे. त्याच्यामुळं सगळ्या जगाचा फायदा झाला. निमित्त कारण मी नेहमी सांगत असतो, गाय दूध देती कोणासाठी देती? वासरासाठी देती, आहे का नाही? ती उकाडे लावणाऱ्यासाठी नाही देत. ती दूध कोणासाठी देती? वासरासाठी. फायदा कोणाचा होतो? फायदा सगळ्या जगाचा होतो. उकडे लावणाराचा होतो, उकडे घेणाराचा होतो, सगळ्याला ते दूध मिळतं त्या गाईचं. पण ती तिच्या बाळासाठी, वासरासाठी देत असते, पण त्याचा विनियोग असा केला. तसं सगळ्यात लाडका आवडता भक्त अर्जुन असल्यामुळं अर्जुनाला हे शुद्ध ज्ञान सांगायच्या दृष्टीने भगवंताने प्रयत्न केला. पण अर्जुनाच्या निमित्ताने तुमचा आमच्या सगळ्या जगाचा त्या जगाचा विकास झाला. जर अर्जुनालाच हे सांगितलं नसतं तर आपल्याला कवर देव कळालं नसता आणि काही कळलं नसतं. लक्षात ठेवा, अर्जुनाला सांगितलं. हे संत महात्म्याने ते वाक्याचा विचार करून तर देवाची ओळख करून घेतली आणि त्या महात्म्यामुळं आपल्यापर्यंत ते लोन आलं आणि त्याच्यामुळं आपल्याला देव कळायला लागला. नाहीतर देव आपल्याला आयुष्यात कळाला नसता. लोक तुम करसो भाई हम करो, सगळ्याचं जे चाललं ते बी आपण केलं असतं. परंतु आपल्याला खरा देव का कळाला? का आपण संत सानिध्यात गेलो आणि संतांनी तो विचार केला. संत एकांत बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, निवडून काढिले सार ते श्रीहरीचे नाम.
संतांनी विचार केला आहे. संतांचा विचार स्वतःच्या कुटुंबासाठी अजिबात नसतो. रात्रंदिवस त्यांचं जे चाललंय जग हेच त्यांचं विश्व आहे. सगळं विश्व त्यांचं कुटुंब जे आहे त्यांचं हे परिवार साधक परिवार हेच त्यांचं कुटुंब असतं आणि त्यांच्यासाठी ते रात्रंदिवस लढत असतात. हे संतांचे लक्षणं ते आहेत, लक्षात ठेवा. म्हणून त्यांना संत ही पदवी त्याच्यामुळं मिळालेली आहे. हे जगाच्या उद्धारासाठी जे कार्य करतात त्यांनाच ही संत पदवी लागते. बाकी श्रीमंतीन फिरमंतीन काही जरी मिळवलं तर संत पदवी कोणाला लागत नाही. जगाचा उद्धार करणारे जे आहेत, जगाला शुद्ध ज्ञान देण्याचं रात्रंदिवस ज्यांचा अट्टहास चालू असतो त्यांनाच ही संत पदवी लागते, बाकीच्याला लागू शकत नाही. म्हणून सांगितलंय काय, अर्जुना तुझे मन मद्रूप कर, माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर. आता मद्रूप करायचं याचा अर्थ त्या भगवंताकडे आपलं मन लावायचं. मन चंचल आहे पण ते लागत नाही, पण लावायचं. म्हणजे जसं आचपळ जनावर असतं ना, ते खुटर लवकर येत नाही, मग त्याला खुटर आणायची सवय लावावी लागते. आणि सवय लागली नंतर ते ऑटोमॅटिक खुटर यायला सुरुवात होते. सुरुवातीला त्याला त्रास घ्यावा लागतो, वळते हाणावं लागतं, सगळं करावं लागतं. त्या पद्धतीप्रमाणे मन आपलं हे आधीच मरकट आहे. मन कसं आहे, माकड जसं आहे ना, माकड चंचल एका ठिकाणी थांबतच नाही, इकडं तिकडं तिकडं इकडं इकडं तिकडं उड्यामध्ये असतं, आहे का नाही. ते आपलं लहान बाळ कसं आहे ते, मन तसं आहे ते, चंचल. आणि त्याच्यात अजून काय झालं, त्याला विंचू चावला, मग तर आणखीनच झालं. आणि त्याच्यात ते दारू पेलं, म्हणजे त्याचं त्या मनाला किती चंचलता तयार झाली. आणि मग त्याचे काय तर दम, मग त्याचा विचार करायचं काहीच नाही. म्हणून त्या ठिकाणी तुला काय करावं लागेल, ते मनाला माझ्याकडे लावावं लागेल. म्हणून माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर. भजन याचा अर्थ नामस्मरण. भजन म्हणलं का टाळण पाखवदन ते नाही, हे भजन वेगळं आहे. लक्षात ठेवा, नामस्मरण चिंतन करण्याची रीत आहे, त्या रीतीने तुझं ते भजन चालू झालं पाहिजे. त्याशिवाय माझ्याकडे तुझं ते मन येणारच नाही. त्या नामाच्या नादी त्याला लाव, असं त्याचा अर्थ आहे. आणि नामाच्या नादी लावून मग ते मन माझ्याकडे येईल. आणि मग ते मन माझ्या संग मद्रूप झालं का मन तिथं नष्ट होऊन ते स्वरूप माझं प्रकट होईल. मग तुला माझी प्रचिती येईल, मग तुझा दृढ विश्वास वाढेल, मग विवेकी ज्ञान तुला होईल, आणि मग खरं खोटं तुला समजेल. आणि मग त्या बुद्धीने तू मधपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असं भगवंताचं म्हणणं आहे. म्हणून सर्व ठिकाणी मीच विश्वव्यापक आहे असं समजून सर्वत्र मला एकाला नमस्कार कर. मी एकच आहे पण सर्व घटात आहे, सगळ्या ठिकाणी आहे. नाही असं ठिकाण नाही कुठं. जागा मोकळी असू, कोशी असू, भरेल असू, कसं आहे, आतून बाहेरून सगळ्या ठिकाणी मी ओतप्रोत आहे. आपल्याला जरी वाटत असलं मला कोणी पाहत नाही, मी काय करतो ते, पण सगळ्यात तुम्हाला आम्हाला पाहणारा जो परमात्मा आहे, आत्मस्वरूपात येऊन ही जीवदशा काय करते याची नोंदणी सगळं त्याचं काय म्हणते त्याला, ते कॅमेऱ्याची शूटिंग चालू असते आणि त्याच्यामध्ये ते आतमध्ये रिपीट होत असतं. म्हणून सर्व मलाच नमस्कार असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणत आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून इथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा असा उपदेश करत आहे की, अर्जुना तू तुझे मन मी कर. मन मी कर म्हणणारे परमात्मा श्रीकृष्ण आहेत. स्वतः भगवंत म्हणतात अर्जुनाला, तुझं मन मी कर. मी म्हणजे याचा अर्थ मी सुद्धा एक परमात्मा आहे आणि मी तुझ्या आतमध्ये आत्मस्वरूपाने आहे. मग तुझं ते मन आहे, तुझ्या त्या आत्मस्वरूपाकडे लाव, म्हणजे ते मन आत्मस्वरूपात जाऊन माझ्याकडे येईल. म्हणजे भगवंताकडे जाण्याचा मार्ग कसा आहे ते भगवंताने सांगितलेलं आहे. कारण मन परमात्मा स्वरूप करणे होय भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनास मन परमात्मा स्वरूप करण्यास सांगत आहे. कारण असे की जी वस्तू जेथून निघालेली असते ती वस्तू तेथे पोहोचल्यावर ती स्थिरावत असते. लक्षात आलं का? आपण आत्मस्वरूप आहोत
हे परमात्म्याच्या स्वरूपातून आत्मस्वरूपात आलो, आत्मस्वरूपाची जीवदशा झाली, जीवदशेतून अज्ञान आलं, अज्ञानातून मायेत गुंतलो आणि आपण मात्र मग देहाच्या इंद्रियाच्या नादी लागलो आणि याच्यातून मात्र मुख्य वस्तू आपण सोडून दिली. मूळ स्वरूप आपलं काय आहे ते विसरून गेलो आणि त्याच्यामुळं आपण स्थिर होत नाही, आपलं मन स्थिर होत नाही, आपण एकाग्र होत नाही. हे कशामुळं होत नाही तर आपला मन हे बेचैन, चंचल, अनेक वृत्तीचा त्याच्यावर झालेला परिणाम आणि त्यामुळं ते मन स्थिर होत नाही, अस्थिर असतं. मग ह्या अस्थिर मनाला स्थिर करायची योजना भगवंत शिकवतात. आपलं मन अस्थिर आहे, मला काही साधक भेटतं, बाबा ते चिंतनच लागत नाही. का लागत नाही? किती दिवस बंद केलं, का ड्रॉप केलं, कशा पद्धतीने चाललंय? आणि लागत नाही याचा अर्थ तू केलं नाही, बंद केलं म्हणून ते लागत नाही. लागून तर दिलं होतं ना अगोदर, तुला तर बेशुद्ध केलं होतं, सगळं केलं तर सगळे प्रकार तुला अनुभवात आणून दिले, सगळं केलं, तुला लाईनवर ठेवलं. परंतु त्याच्यातला डिस्टर्ब का झाला तर तू मध्ये गॅप टाकला, बंद पाडलं, ज्याचं नाही त्याचं अन्न खाल्लं, सगळे कुठे केले आणि ते मग ते तत्वज्ञान ते काम करत नाही. लक्षात ठेवा. म्हणून ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. तुम्हाला माहिती आहे का, पथ्य फार महत्त्वाचे असतात. तुम्ही डॉक्टरकडे गेले, एखाद्या जुलाब लागलेले असते आणि डॉक्टर इंजेक्शन, औषधं, सलाईन सगळं देऊन घरी जाताना सांगा तिखट खाऊ नका. तुम्ही म्हणता मला तर जमणारच नाही भाऊ, त्याशिवाय जमणार नाही तर डबडं सुटणारच नाही. हां, म्हणजे पथ्य तर पाळावंच लागेल ना. पथ्य जर नाही पाळले तर म्हणजे प्रत्येक गोष्टीला पथ्य आहेत. मग ते पथ्य सद्गुरू सांगतात, सहज बोलता बोलता सांगत असतात, पण ते पाळायचे का नाही पाळायचे हे शुद्ध मन विचार करतं. अशुद्ध मनावर परिणाम होत नाही त्याचा. म्हणून पहिलं मन शुद्ध करायचं काम करायचं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही रोज नित्यनेमाने नामस्मरण चिंतन करायचं, म्हणजे मन शुद्ध राहतं. मन अशुद्ध झालं मग ते चंचल होईन, बेचैन होईन, मग इकडं तिकडं बोंबलं हिंडन, मग काय. आणि मग गुरुकडे गेले, बाबा ते लागत नाही. बाबाला माहिती तुम्ही काहीतरी कुठं नाही केले. हां, आणि कुठं नाही केल्यावर मग ते होणारच ते तसं. म्हणून अशा गोष्टीचं आहे. आणि म्हणून हे चंचलता काय येते, सगळ्यात महत्त्वाचा विचार आपल्याला तो करायचा आहे का जिथली वस्तू तिथं गेल्याशिवाय ती स्थिर होऊ शकत नाही. तुमच्या मनात जे विचार चालू असतात ना, त्या विचाराशी, त्या मनातल्या विचाराशी जोपर्यंत संमत होत नाही तोपर्यंत ते मन स्थिर होत नाही, अस्थिर असतं. लक्षात ठेवा. उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे, जर विचार जर केला, नदीचा उगम कुठे आहे हो? नदी कुठून उगम पावते? नदीचा उगम समुद्रच आहे, लक्षात ठेवा. आणि समुद्राचं बायफर्ग्युशन होऊन वाफेत रूपांतर होतं, ते ढगात जातं, ढगाला परत गारवा लागल्यानंतर त्याचा पावसात रूपांतर होतं, पाऊस पडतो, मग ओढे नाल्यातून तो नदीत जातो. नदी कुठं जाते? आणि जोपर्यंत समुद्राला ती मिळत नाही तोपर्यंत तिची हुलधपट चालू राहते. हा, आदळत टर्न घेत वाकडं तिकडं करत करत करत. आणि स्थिर कधी होते ते? ज्यावेळेस समुद्राला मिळते त्यावेळेस ती नदी स्थिर होत असते. लक्षात ठेवा. तसं आपलं मन तसंच आहे. मन कुठून निघलेलं आहे? मनाचं मूळ हेतू, उद्देश काय आहे? मनाचं ठिकाण कोणतं आहे? तर मन हे आत्मसान्निध्यातूनच निघालेलं आहे. मूळ स्वरूप त्याचं मनाचं ते आत्मस्वरूपच आहे. लक्षात ठेवा. आणि मग हे मन तिथं गेल्याशिवाय ते स्थिर होणार नाही. तोपर्यंत मन चंचल असतंच. लक्षात ठेवा. मनाचं ठिकाण, एकनिष्ठता, एकाग्रता हे सगळं जर करायचं असेल त्या मनाला आत्मस्वरूपाचा स्पर्श झाल्याशिवाय ते मन स्थिर होत नाही. आणि मग त्या आत्मस्वरूपाचा जर स्पर्श करायचा असेल तर त्या मनाला उपदेश केलेले असतात, सद्गुरूने सांगितलेले असतात, त्या नियमाला धरून जर तो असला तर मन स्थिर लवकर होतं. नाही तर अस्थिर मन त्या ठिकाणी गेल्याशिवाय स्थिर होत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगून ठेवतो. का बरं मन लागत नाही आपलं? का बरं ते मन आपलं चिंतन लागत नाही? का बरं तर भगवंताचं स्वरूप आपल्याला आठवत नाही? का बरं हे होत नाही? याचं कारणच आहे का त्या ठिकाणी आपण पोहोचत नाही. त्याचं कारण अस्थिर आहे आपण. आणि आपल्याला स्थिरपणा आल्याशिवाय त्याशिवाय काही खरं नाही. साधं समुद्रातून मीठ तयार होतं, मीठ, आणि हे परत उजूक त्याच्याशी रूपांतर झाल्याशिवाय ते एक रूप होतच नाही. लक्षात ठेवा. हां,
तसं प्रत्येक गोष्टीचे जे उदाहरणं आहेत त्या उदाहरणातून आपल्याला उपदेश काय घ्यायचा आहे हे आपल्याला कळलं. मन आपलं अस्थिर असतं ना, सांसारिक कर्म करत असताना अनेक प्रकारचे आपल्यावर आघात घडत असतात आणि त्यामुळं ते मन बेचैन होऊन जातं. खरं काय आणि खोटं काय आणि काहीच कळायला सुरुवात होत नाही. कशाला खरं आणि कशाला खोटं म्हणायला ते मन अस्थिर असल्यामुळं तयार होतं. आणि जर स्थिर झालं तर निश्चित विचार करावा लागतो. म्हणून किती गडबड झाली माणसाची तर थोडं शांत राहिलं पाहिजे. आणि शांत राहिल्यानंतर मग विचार जर गंभीरप्रमाणे पद्धतीत जर केला तर त्याचं सोल्युशन त्याच्याकडेच निघत असतं. पण स्थिर राहावं लागतं. ज्यावेळेस आपल्या मनाला अस्थिरपणा आहे त्यावेळेस ते कृत्य करायचंच नाही. काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेण्याचं कृत्य त्यावेळेस करायचं. ज्यावेळेस आपण शांत चित्त होईल आपलं त्यावेळेस जर निर्णय घेतला तर तुमचं डिसिजन तुम्हाला घेता येईल. लक्षात ठेवा. ते का घेता येत नाही त्याचं कारण आहे मन अस्थिर आहे. मनावरच आपला विश्वास नाही. म्हणून आपल्याला विचारावं लागतं, याचा त्याचा सल्ला घ्यावा लागतो, हे सगळं करावं लागतं. कारण आपलाच विश्वास आपल्यावर नाही. आपला विश्वास ज्यावेळेस ठाम आपल्यावर होईन, आपल्यातच देव आहे, आपणच देव आहोत आणि याचा पक्का निर्णय जर आपण घेतला तर आपल्यातच देव जर आहे तर तो देव निर्णय देणारा बी आपल्यातच आहे ना. फक्त आपला त्याच्यावर पक्का विश्वास नसल्यामुळं आपली बेचैनपणा होतो. लक्षात ठेवा. म्हणून नदीचं उदाहरण दिलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचे पाण्याचे वाफेत रूपांतर होतं आणि त्याचं रूपांतर होऊन मग त्याचे ढग, मग ढगाचे परत उजूक पाऊस आणि पावसाचं परत ओढ्यानं आल्याने समुद्रात जातं. आणि म्हणजे त्या ठिकाणी गेल्याशिवाय ती नदी स्थिर राहत नाही. तोपर्यंत ती वळणं घेत आदळत आपटत 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 ती जातीन. ज्यावेळेस समुद्राला मिळती त्यावेळेस ते स्थिर होत असतं. म्हणून त्याचप्रमाणे मानवी मन सुद्धा तसंच आहे. ज्याप्रमाणे नदीचं उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे माणसाचं मन सुद्धा तसंच आहे. परमात्मा तत्वापासून निघतंय. मन कुठून निघत आहे? परमात्म्याच्या तत्वापासून निघतं व शेवटी ते परमात्मा तत्वात कायमचे येऊन मिळाल्यावरच ते स्थिर होत असतं. त्याशिवाय ते मन स्थिर होत नाही. जिथून निघालं तिथंच पोहोचल्याशिवाय ते स्थिर होत नाही, तर अस्थिर असतं. आणि म्हणून अशा आत्मस्वरूपाची ओळख पटते व त्या आत्मस्वरूपात त्याच कायमस्वरूपी लय होतो. ते मन कुठं मिळतं? आत्मस्वरूपात गेल्यानंतर. लय याचा अर्थ असा आहे का? लय याचा अर्थ ते एकरूप होतं आणि त्याच्याशी समाविष्ट होतं. त्याचा लय अर्थ आहे मनाच्या या कायमस्वरूपी लयास मनाची आत्यंतिक निवृत्ती असे म्हणतात. हाच मोक्ष आहे. मोक्ष 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 काय भानगड आहे? जोपर्यंत तुमच्या मनाचा लय होत नाही आत्मस्वरूपाशी तोपर्यंत तुम्ही मुक्त होणार नाही, मोक्ष मिळणार नाही. मोक्ष म्हणजे वेगळी काही घटना आहे असं काही नाही. तुम्ही एकाग्र चित्ताने त्या आत्मस्वरूपाचा अनुभवापर्यंत या मनाला घेऊन गेल्यानंतर या मनाला त्या जीवाला त्याचा स्पर्श झाला की ते मन त्याच्या संग एकरूप होतं. आणि हे एकरूप जर झालं तर त्यालाच मोक्ष आणि मुक्तता म्हणतात. आणि एवढ्यासाठीच मनुष्य देह आपल्याला दिलेला आहे. मनुष्य देहाचं काय कारण आहे? मनुष्य देहामध्ये येऊन आपल्याला मुक्त व्हायचं आहे. हा देह चांगला आहे का? आणि ह्या देहामुळं आपल्याला सुख झालंय का? ह्या देहामुळं आपल्याला दुःख भोगावे लागले? बरं, आपल्याला तर भोगावं लागले, आपल्या आईला बी भोगावं लागले. आतमध्ये असताना ते आईला भोगावं लागले, बाहेर निघताना ते आईला भोगावं लागले. किती किती हाल तुमच्या माता भगिनीला ते माहिती. तुम्हाला नवीन जन्म होतो त्यावेळेस म्हणजे किती हाल आहे. म्हणजे जन्म चांगली गोष्ट आहे का? आणि कोणत्या ठिकाणातून त्याला कसं बाहेर यावं लागतं ही काही सोपी पद्धत आहे का? एवढं अवघड कुठं नाही. एवढं सगळं असताना तरीसुद्धा आपण जन्माला चांगलं म्हणतोय. हाच आपलं दुर्दैव वास्तविक पाहता. आणि जन्म चांगला नाही आणि मृत्यूसुद्धा चांगला नाही. मृत्यू तर फार कठीण आहे. लक्षात ठेवा. मृत्यू कसा आहे माहिती आहे का? सुईच्या टोकातून उंट बाहेर काढायचं. नाकातून, सुईच्या नाकातून उंट बाहेर काढायचं. साधी गोष्ट आहे कधी? किती हाल होत असते. मरताना तुम्हाला माहीत नाही. आमच्या माता भगिनी माणसं घरात मरायच्या टायमाला त्याच असतात घरात. पाहून माणसं गेले असते बाहेर इकडं तिकडं.
पण ते जवळतेच असतात. त्यावेळेस त्या जीवाची काय हाल होते ते मरून पाहिल्यानंतरच कळतं. हां, तुम्ही साधक मेललेत, एकदा मारलेलं आहे तुम्हाला. हां, आणि त्या मारायच्या टायमाला काय वर पडतारपड होती तर त्यावेळेस तुम्हाला ते माहिती आहे. लक्षात ठेवा. म्हणून हे मरणाच्या टायमाचे हे अगाध दुःख असतात. आणि हेही दुःख आहे, जन्माच्या टायमाचे दुःख आहे, आणि आतमध्ये असताना त्याच्यापेक्षा आणखीन दुःख आहेत. आतमध्ये काय चांगली गोष्ट आहे का? आईचं पोट म्हणजे काय एअर कंडिशन बंगला आहे का? आतमध्ये काय मलमूत्रांचा रांधा, वर चर्म घातले रे कृमी कीटकांचा रांधा, रवरवीत दुर्गंधी. त्या मदालसीने त्याचं वर्णन केलं आहे. एवढ्या घाणीमध्ये हा किती दिवस राहतो? 9 महिने 9 दिवस एवढ्या घाणीत राहतो. आपण जर एखाद्या गावाच्या कडानं जर चाललो घाण रस्ता असला, नाक दाबू दाबू मरायची बारी येते. आणि आतमध्ये कसा होता, कायच राहिला. हा, आणि शिवाय इतकं टेम्परेचर असतं आतमध्ये, जठराग्नी त्याला म्हणतात. आणि तो इतका टेम्परेचरमध्ये आतमध्ये असतो. इथं तर फॅन एसी फिशी सगळं लावावं लागतं, आणि आतमध्ये एवढ्याच्यात राहतो. म्हणजे एवढंच सहन करायचं ही साधी गोष्ट नाही, फार अवघड गोष्ट आहे. म्हणून जन्म अवघड आहे, मृत्यू अवघड. म्हणून काय करायचं, जन्म बी नको मृत्यू नको, ते देवासंग समरस होऊन जायचं. आणि समरस झालं का देवाला जन्म नाही मृत्यू नाही. जन्म आम्हाला देहाला जन्म आहेत, देवाला जन्म नाही. देव आत्मस्वरूप आहे, तो निर्गुण स्वरूप आहे, निर्गुण निराकार आहे. तो आहेच, त्याला मरण बी नाही आणि जन्म नाही. आता काय काय धोरण आहे, काय कोणी जन्मदिवस साजरे करतात देवाचे बी, आणि आपले तर करतात ते बावळटच लोक आहेत. हा, आणि आता तर इतका फॅड वाढलाय त्या काय ते वाढदिवस म्हणतात ना, वाढदिवस नाही तो घडदिवस आहे. ही आपली संस्कृती नाही, ही अमेरिकन संस्कृती आपल्याकडे घुसली. आणि तो फॅड आता ह्या नवीन पोरीने डोक्यात घेतला. माया पोराचा वाढदिवस नाही, मला काय ते घराला जाळायचं का काय करायचं का, भांडण तणन राडेन सगळे त्या घरात. कशामुळं? ते वाढदिवसासाठी. आणि ते वाढदिवस नाही घडदिवस आहे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊलींनी स्पष्ट सांगून ठेवलं आहे, तुमच्या आयुष्यातला घडदिवस आहे. आयुष्य कमी होतंय. आता हे लहान बाळ आहे समजा, याचं आयुष्य जास्त आहे का आपलं आयुष्य जास्त आहे? मोठा तो आहे का आपण आहे? वास्तविक पाहता तो जास्त दिवस जगणार आहे, तो मोठा आहे व्यवहाराच्या दृष्टीने. आध्यात्मिकता अजूक वेगळंच आहे. तर त्याचं वय लहान असल्यामुळं आयुष्य मोठं आहे, आणि आपलं वय संपत आलेलं आहे. म्हणजे आपलं आयुष्य लहान आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने आपण लहान आहेत आणि ते मोठे आहेत लहानले असून. हां, मग ते मोठे, आणि हे आपल्याला कळत नाही. आणि आपण त्याचा वाढदिवस वाढतो का दिवस? कमी होतो आयुष्यातला का वाढतो? आणि शिवाय त्यामध्ये काय सिस्टीम काय करतात, त्यामध्ये तुम्ही मेणबत्त्या लावून त्या फुकायच्या म्हणजे इजायच्या. आता प्रकाश करता का अंधार करता तुम्ही? काय? हां, अंधार करता. म्हणजे प्रकाशाकडून अंधाराकडे जायचं का अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं? सगळं उलट सुलट चाललंय. काय संस्कृती. आणि तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकन लोक आपल्याकडे येऊन आपली संस्कृती घेतात, आणि आपण त्यांची संस्कृती घ्यायला निघालो. वास्तविक आपली ही हिंदू धर्माची सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती आहे. सगळे संत महात्मे देव ऋषी मुनी सगळे महाराष्ट्रातून झालेले जास्त. याचा अर्थ महाराष्ट्रीयन भारतीय संस्कृती सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. आणि ही आपण सोडून देऊन दुसऱ्याची संस्कृती घेतो, हे काही उपयोगीचं नाही. समजून घेतलं पाहिजे. मला इतकी चिड येते त्या दिवशी, पण नाईलाजाने कधी कधी सामील व्हावं लागतं. हां, काय करता, मन पकडायची लोकांची धरायची. या आमचं असंच एकदा पैठणला गेलो आम्ही, कार्यक्रम ठेवला प्रवचनचा, आणि तिथं गेल्यावर पाहिलं वाढदिवस. बापरे म्हणलं आता अवघड झालं हो. आणि जा बडाबड 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 भडकेले का नाही ते ग्रंथाचे पुरावे घेऊन सगळं शिडीचे बांध. त्याच्यात 2 चांगल्या शिकलेल्या 5 महिला होत्या, आणि त्या नेमकी माझ्या समोर बसलेल्या होत्या. आणि बसल्यानंतर त्यांच्या आपसात गप्पा हसायचे, दात काढायच्या, खुशाला हसायचे. मग गेलं डाळकट सरकून. म्हणलं इतक्या लांबून मी इथं आलेलो आहे, म्हणलं झक मारायला आलो की इथं. तुम्हाला जर दात काढायचे आज हसायचे, उठा इथून निघान जाऊन घरात जाऊन गप्पा आणा. गप्पा करायला आलेत का ऐकायला आलेत तुम्ही? माझं बोलणं तर मला स्पष्ट बोलल्याशिवाय जमतच नाही. आणि मग त्यांच्या लक्षात बाबा बिघडा. आणि मग चिडीचिप झाल्या. आणि परंतु वृत्ती त्यांची नव्हती, ऐकण्याची वृत्तीच नव्हती. ते आल त्या कशासाठी? वाढदिवसासाठी. त्यांची काय चूक आहे? तुम्ही इथं प्रवचन लावलं, आम्ही काय करणार? आम्हाला बोलले वाढदिवसाला, आम्ही आलो वाढदिवसाला. गल्लीतल्याच बाया जमा झालेल्या. हां, मग मात्र
मला ते प्रवचन अर्धा तासात संपून टाकलं आणि मिटून टाकलं आणि बंद करून टाकलं. कुठं काय बोलावं, कोणासंग बोलावं ह्याचं बी तारतम्य असलं पाहिजे ना. म्हणून खऱ्या अर्थाने तैसे मनपण मुद्दल जाय, मग अहम भावादी के आहे, म्हणून शरीरेचं ब्रह्म होय अनुभवितो. अनुभव मन पण मुद्दल जाय, मूळ मनाचा लय झाल्याशिवाय आपल्याला भगवंतासंग एकरूप होता येत नाही. परंतु ते मन चंचल असल्यामुळं त्या मनाला स्थिर करण्यासाठी तुम्हाला नाम दिलेलं असतं. नाम काय काम करतं? तुमच्या मनाला स्थिर करायचं काम करतं. आणि ते स्थिर झाल्यानंतर मग ते देवापर्यंत जातं. तसं देवापर्यंत जात नाही. हा, म्हणून अहंकार मनात वास करते, मग तोपर्यंत आपल्या मनात अहंकार येतो. हा, अहंकार तर सगळ्या नाशाला कारणीभूत आहे. अहंकारामुळं नाश होतो माणसाचा. म्हणून पूर्णपणे गेले तर त्यात वास करणारा अहंकार देखील पूर्णपणे जात असतो. अहंकार घालवायचं काम जोपर्यंत तुमचं मन लयाला जात नाही, लीन होत नाही, एकाग्र होत नाही, तोपर्यंत तुम्हाला ध्येयरूपी अहंकार असतो, अर्थरूपी अहंकार असतो, तुमच्या जातीचा अहंकार असतो. तुम्हाला कोण कशाचा अहंकार घेईन, कोणाला स्वरूपाचा अहंकार असतो, कशाचा तरी अहंकार घेतो आणि त्या अहंकारामुळे त्याला त्यातपर्यंत जाता येत नाही. म्हणून मनाचा लोप, अहंकाराचा लोप घालायचा असेल तर मनाचा लोप घालावा लागतो. मन जोपर्यंत लोप होत नाही तोपर्यंत अहंकार जात नाही. अहंकार जात नाही याचं कारण तुम्ही देहावरची असलेली ती तुम्हाला ते देहाबद्दलचं जे प्रेम आहे ते तुमचं जोपर्यंत संपुष्टात येत नाही तोपर्यंत तुमचा अहंकार जात नाही. आपल्याला अहंकाराला कारणीभूत हा देह आहे. ह्या देहामुळे आहे ना, मी हा अहंकारातला शब्द आहे. मी शब्दामुळे आपल्याला अहंकार झाला असतो. मला काय कमी आहे? मी याव करीन, त्याव करीन, सगळं करीन. मी म्हणजे कोण? देहाचा अहंकार झाला असतो. आणि जोपर्यंत देहाचा अहंकार जात नाही तोपर्यंत देवापर्यंत जाता येत नाही. म्हणजे याचा अर्थ सगळ्याचा एकच अर्थ होतो, देहाला विस्मरण झालं पाहिजे. देहाचं विस्मरण करायचं म्हणजे देहात असलेलं मन प्रमुख आहे, मनाचं विस्मरण करायचं, मनाला स्थिर करायचं, मनाचा लय करायचा. आणि मनाचा लय झाल्यानंतर अहंकार जातो, अहंकार गेल्यानंतर देव स्वरूप होतो. लक्षात ठेवा. म्हणून देह अभिमानाने दृढपणा तिचे बद्धतेचे लक्षण, देहाभिमानाचे निरसरण, मुक्तता जाणतया नाव. देह अभिमान आहे म्हणजे याचा अर्थ हे बद्धतेचे लक्षण आहे. बद्ध आपण म्हणतो ना, ते माणूस बद्ध आहे. बद्ध म्हणजे अज्ञानाचे संग एकरूप झालेला, मायेत वश झालेला, ही बद्धपणाची लक्षणं आहेत. आणि देह अभिमानाचा निरस होणं, कशातच काही नाही हे त्याला कळणं. ह्या जन्मात येऊन फक्त एकच हे, ह्या जन्माचा, मनुष्य जन्माचा विनियोग एक भगवंताच्या स्वरूपात याच्यातूनच जाता येतं, दुसऱ्या जन्मातून जाता येत नाही. म्हणून ह्या जन्मातच का अट्टहास करायचा? याचं कारण ह्याच जन्मात आपल्याला जाता येईल, इतर जन्मातून आपल्याला देवापर्यंत जाता येत नाही. इतर जन्माला फक्त कर्माचे भोग भोगावे लागतात आणि ह्या नरदेहात मात्र कर्माचे भोग भोगून ते फेडून परत उजूक आत्मस्वरूपात जाऊन परमात्म्या संग एकरूप होता येतं. फक्त एवढ्याच देहाला अलाउड आहे. ते स्वर्गात जरी गेले आणि देव जरी झाले, ते स्वर्गीचे आम्हारी चिता ती देव मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, ते सुद्धा कटळेत वर जाऊन त्यांचा बी रॉंग नंबर झाला आणि ते वर गेल्यावर कळलं की हे काय खरं नाही झालं आपलं, आपल्याला परत मृत्यूलोकात जन्माला जायला पाहिजे. त्याशिवाय त्या भगवंतासंग एकरूप होऊ शकत नाही आपण. म्हणून भगवंत संग एकरूप होण्याला योग्य आपल्याला हा मृत्यूलोक मिळालेला आहे, मनुष्य जन्म मिळालेला आहे. स्त्री असेल पुरुष असेल तरी त्याला मनुष्यच म्हणतात. आपण लांब स्त्रिया जरी पाहिलं तर तिकडं माणसं दिसतात, मनुष्य दिसतात. हा, म्हणजे आपण स्त्री म्हणलं म्हणजे मनुष्यात येत नाही असं नाही. मनुष्य जन्म स्त्री असो पुरुष असो कोणीही त्याला मनुष्यच म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून मनुष्य जन्माचं इथे कर्तव्य जे साध्य आहे ते कर्तव्य म्हणजे भगवंताच्या स्वरूपात जाणं हे प्रमुख कारण आहे त्याचं. एवढ्यातून जातो येतो. आणि देवाने विचार केला, याचं पाप आणि पुण्य इक्वल व्हॅलंट झालं, बरोबर आलेलं आहे. आणि आता म्हणून याला मनुष्य जन्म दिला आणि मनुष्य जन्म देऊन
हा निश्चित माझ्यापर्यंत येईल म्हणून मनुष्य जन्माला. देवाची सुद्धा अपेक्षा आहे का आपण त्या देवाच्या स्वरूपात विलीन झालं पाहिजे. देवाला बी इच्छा आहे ना. आणि मग देवाच्या इच्छेच्या विरुद्ध जर केल्यानंतर त्याला दुःखाचा परिणाम भोगावाच लागणार आहे. देवाची इच्छा काय आहे आणि आपण करतो काय. आणि मग तो किती जरी श्रीमंत झाला आणि काही जरी झाला तर तुम्ही श्रीमंत लोकांना विचारून पहा. आम्हाला भेटायला कारखानेवाले येतात. कारखानदारीचे चेअरमन बिअरमन, महाराज तुमचं बरं आहे भाऊ, आता पहा तडाका यांना गाड्या घोड्या एवढ्या कोटीना रकमान धाम करते, महाराज तुमचं बरं आहे. निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे राजा सुखी, राजा कहे महाराज सुखी, महाराज कहे इंद्र सुखी, इंद्र कहे शंकर सुखी, शंकर कहे ब्रह्म सुखी, ब्रह्म कहे शंकर सुखी, आणि शंकर कहे विष्णु सुखी, आणि विष्णु कहे भक्त हमारा. जो नाम जपे वो भक्त आणि वो सुखी. कारण भक्त कोण आहे? जे नामस्मरण करतो तो भक्त असतो. जे नामस्मरण करत नाही तो भक्त, त्याला म्हणताच येत नाही, भक्त शब्दच लागू शकत नाही. भक्त म्हणजे विभक्त नसणे. कशा संघ? देवा संघ विभक्त नसणे त्याला भक्त म्हणतात. आणि देवच कळाला नाही भक्ती काय डोंबल्याची करतो का? जर आत्मादेव हे त्या आत्म्यापासून तू विभक्त नाही तर तो भक्त आहे. हरिभक्त कोणाला म्हणतात? जे आत्म्यापासून विभक्त नाहीत, त्याच्यापासून बाजूला नाही, त्यांना हरिभक्त म्हणतात. आता जनरल कोणाला हरिभक्त म्हणतात तो भाग वेगळा आहे. परंतु खरा हरिभक्त जो आत्मतत्वाशी निगडीत आहे, त्याच्याशी समरस आहे, तो हरिभक्त असतो. तो आहे. आणि मग ते जर होत नसेल तर तो हरिभक्त होऊ शकत नाही. म्हणून खऱ्या अर्थाने त्याप्रमाणे मानवी मन सुद्धा परमात्मा तत्वापासून निघते व शेवटी ते परमात्मा तत्वास कायमची येऊन मिळाले तरच ते स्थिरावते. इथं मनास आपल्यामुळं अशा आत्मस्वरूपाची ओळख पडते. मनाला आपण आत्मस्वरूप आहो हे कधी पडतं? आता आपले सर्वसाधारण साधकाला जर विचारलं तू कोण आहे, ते म्हणतो मी आत्मा आहे. कशामुळे कळलं? सद्गुरूच्या सानिध्यात गेल्यानंतर ते सद्गुरूचं तत्वज्ञान मनाशी एकरूप झाल्यानंतर त्याला कळलं हा जीवदशा खरी नाही, आत्मदशा खरी आहे आणि तेच आपण आहोत हे त्याला कळलेलं असतं. म्हणून त्याच्याशी तो पक्का होत असतो. लक्षात ठेवा. म्हणून तैसे मी पण मुद्दल जाये, मग अहम भावाची के आहे, म्हणून शरीराचे ब्रह्म होय अनुभवे. हे देहात आलेले अनुभव आहे. या देहात अनुभव घेण्यासाठी हा देह आहे. आणि ते आत्मस्वरूपाचा देखील अनुभव या देहातच येतो. लक्षात ठेवा. परंतु देहाचा निरस झाल्याशिवाय येत नाही. देहात येतो परंतु देहाचा निरस, म्हणजे याचा अर्थ त्याच्यापासून बाजूला झाल्याशिवाय तुम्हाला त्याचे अनुभव येणार नाही. म्हणून आजचा आपण जो विषय घेतला आहे ज्ञानेश्वरी ग्रंथातला अध्याय 9वा अध्याय आणि 34वा श्लोक म्हणजे 9व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. आणि ह्या शेवटच्या श्लोकात सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अष्टसात्विक भावाचं वर्णन केलेलं आहे. का तुम्हाला ते मन अर्पण करायसाठी तुमची स्थिती काय होईल, देह अर्पण करायसाठी स्थिती काय होईल, देहात असलेलं मनबुद्धी चित्त अर्पण करायसाठी स्थिती काय होईल, याचा अनुभव या अष्टसात्विक भावाद्वारे शेवटच्या श्लोकामध्ये शेवटच्या ओव्यामध्ये स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे. तुम्हाला सगळ्याला मी याच्या अगोदरच सांगितलं आहे आणि तुम्हाला ते कळलं आहे आणि तुमचं ते झालेलं आहे. याचा अर्थ तुम्ही सर्वसाधारण नाही. लक्षात ठेवा. सर्वसाधारण नाही. तुम्ही सुद्धा देव स्वरूप, संत स्वरूप, सगळं सद्गुरू स्वरूप तुम्ही बी आहात. कारण तो अनुभव तुम्ही पण घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं तुमचा जीव स्थिरावलेला आहे. जीव त्याच्यामुळं तुमचा तिथं लागतो आणि तेच तुम्हाला आवडतं आतून. पण ते तुम्ही कधीमधी धरसोड करता, म्हणून ते बी तुम्हाला कधीमधी धरसोड करते आणि त्याच्यामुळं एकाग्रता येत नाही. हे असं कारण होतं. म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. किती सोप्या भाषेत सांगितलं तुकाराम महाराज. तुम्हाला फक्त अहंकार काढायचा ना. अहंकार कायचं आहे आपल्याला? हे डबडं बॉडी बॉक्स टर्पल हे सगळं बारदाना
याचा झाला अहंकार आपल्याला. हा, माझं घर, माझा नवरा, माझी बायको, माझं आमकं, माझं 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 आणि मी आणि माझं. जयांचे विसरले अंतकरण पार्था तोच संन्यासी जाण निरंतर. वास्तविक पाहता जोपर्यंत मी जात नाही, माझं जात नाही आणि हे सगळं जे आहे हे माझं आहे असं जोपर्यंत आपल्या मनाची बुद्धी झालेली असते तोपर्यंत देवाच्या स्वरूपापाशी जाता येत नाही. आणि तिथेच गुतलं आपलं घोंगडं, तिथेच फसलेलं आहे. हे सगळं लेकरन बाळन पोरण सोरण माझन माझन माझच, हे माझं सोडायलाच तयार नाही आपण. आणि त्याच्यामुळं देव आपल्या सान्निध्यात राहायला तयार नाही. देव कोणाच्या सान्निध्यात राहतो? त्यांनी हे सगळं सोडलं. हां, आमची ताई, आमचा विषय झाला सकाळी, हे सगळं सोडून द्यावं वाटतं. ऑटोमॅटिक मनाची तयारी तशी, ती वैराग्य प्राप्त असतं. वैराग्यामुळे ह्या गोष्टी आठवतात, कळतात आणि विवेकी ज्ञान आतून ते काम करत असतं. आणि त्याच्यामुळं ते मनातले विचार ते स्पष्ट करून इम्प्लिमेंट, अंमलबजावणी करायचं काम करतात. ते मनातले विचार करत असतात. ते मन तेवढ्या पद्धतीने क्लिअर झालेलं असतं. मनाला ते काहीच हे सगळं काहीच वाटत नाही. ज्याचं मन ते तसं झालेलं आहे ते भगवंत संग लवकर एकरूप होतं. लक्षात ठेवा. म्हणून देह अभिमानाने दृढपणा तेच बद्धतेचे लक्षण. देहाचा अभिमान, देहाबद्दल अभिमान वाटत असेल तर ते दृढ बद्धपणाचे लक्षण आहे. ते देहाबद्दल काहीच न वाटणं हे लक्षणं खरे आहे. मग अशी बोलता बोलता मी बोललो आतमध्ये आमचं कसं असतं माहिती, सहज बोले हाच उपदेश करूनही साय शिकवती, न जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. सहज बोलण्यामध्ये उपदेश असतो, ते समजून घेणाऱ्याला समजतं. ज्याने समजून नाही घेतलं, आमचं तर रात्रंदिवस विचारसरणी त्याच्याशीच एकरूप राहत असते. त्या दुसरं बोलताच येत नाही आणि देव आमचे कोणते बोलून घेतं बी नाही आणि आम्हाला तिकडे जाऊन बी देत नाही. लक्षात ठेवा. म्हणून हे तुकाराम महाराज देखील असंच म्हणतात का अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मन व अहंकार अज्ञान याचा पूर्णपणे लय झाल्यावर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. नेमकी परमार्थात आपल्याला काय करायचं आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती. काय करायचं माहिती आहे का? व्यवहार करत असताना आपल्याला कळतं, प्रत्येकाला आपल्याला पैसे मिळवायचे आहेत ना, त्यासाठी कष्ट भानगडी कुठं नाही सगळं करतो आपण, हुलझपाट, याचं त्याला त्याचं याला याचं त्याचं करून सगळं मुद्दा काय राहतो आपला? पैसे कमायचे. तसं परमार्थामध्ये नेमकी तुम्हाला काय करायचं आहे? शेतकरी असेल तर झाडं वृक्ष लावून फळं बिळं तयार करीन, ऊस लावून ऊसाचं उत्पन्न वाढेल, कापसाचं उत्पन्न वाढेल, टमाट्याचं उत्पन्न वाढेल. उत्पन्न सगळं करून करायचं काय? तर पैसे उत्पन्न करून पैसे मिळवायचे. तसं मी तुम्हाला विचारतो, तुम्ही परमार्थाच्या नादी लागले, परमार्थ करून तुम्हाला करायचं काय? हे जर कळलं नाही ना, आपला बोगस परमार्थ चालला. लक्षात ठेवा. बोगस परमार्थ नाही, परंतु आपल्याला न कळल्यामुळे तो बोगस होतो. म्हणून आपल्याला करायचं काय? परमार्थाच्या नादी लागून परमार्थ कशासाठी करायचा? तर आपल्याला काय व्हायचंय? मुक्त. आपल्याला काय व्हायचंय? मुक्त. हे नको ते नको ते नको, काहीच नको. तू आणि मी, तुम्ही हा विचार विवेकी शोधवा. गोविंद माधवा याच देही, तो आत्मधीच आहे. आणि म्हणून तू आणि मी हा द्वैत आलेला आहे, हे अद्वैत आपल्याला करायचं आहे. द्वैत घालून टाकायचं आहे आणि त्याच्याशी समरस झालं का अद्वैत झालं. आणि हे अद्वैत तत्वज्ञान सगळ्या संतांनी स्वीकारलेलं आहे. द्वैत तत्वज्ञान संतांनी स्वीकारलं नाही. वास्तविक तुम्ही हां काही ते प्रमाण आहे. मी भक्त तू देव ऐसे करी, हे द्वैतातलं आलेलं आहे. द्वैतातलं उघड प्रमाण आहे ते. लक्षात ठेवा. बाह्य भक्ती करणाऱ्यासाठी योग्य आहे, पण इंटर भक्ती करणाऱ्यासाठी ते अयोग्य आहे. अरे देवा, तू आणि मी एकच आहे, फरक नाही, हे अनुभवाने कळल्याशिवाय हे म्हणायची हिंमत होत नाही. लक्षात ठेवा. फरक काय? अर्जुनाला तेच सांगितलं भगवान श्रीकृष्णाने, अरे तुझ्यात मीच आहे आणि माझ्यात बी मीच आहे, फक्त तुझ्यातला तू तुला कळाला नाही आणि माझ्यातला मी मला कळालोय, म्हणून मी देवरूप झालो आणि तू अर्जुन झाला आणि भक्त झाला. वास्तविक पाहता गुरु आणि शिष्य एकच असतात, फरक नसतो. परंतु ते आत्मस्वरूपाशी एकरूप असेल त्यावेळेस फरक नाही. ते इक्वल व्हॅलंट सगळे सारखे झालेले असतात. त्या तत्वावर आरूढ पक्क राहणं, त्याला त्याच्याशिवाय दुसरं काहीच न सुधारणं, हे जर त्याच्यावर पक्क राहिला तर मात्र ते सगळे बरोबर होत असतात. लक्षात ठेवा. म्हणून
आणि त्यालाच म्हणतात ना, आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरू आपल्यासारखंच करायला पाहतात सगळ्याला. आपल्यासारखं म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप करून त्यांना ते परमात्म्य तत्वाचं ज्ञान मिळवून त्याच्यासारखं करायला पाहतात. त्या ज्ञानापर्यंत आणून घालून परत त्याच्यावर आरूढ ठेवण्यासाठी त्याला रात्रंदिवस प्रयत्न करतात. का आरूढ राहत नाही? का होतं? हा, कारण आपण ह्या संसार प्रपंचाच्या राड्यामध्ये विस्तारित या विश्वामध्ये आपण रात्रंदिवस फिरत असतो. आणि सगळेच लोक तुम्हाला चांगलेच भेटतील असं नाही, चांगल्या विचाराचे भेटतील असं नाही. अनेक जणांचे अनेक विचार एकत्र घेऊन आपल्यात विशुद्धपणा जो आलेला आहे आणि तो विशुद्धपणा इनडायरेक्ट तुमच्याकडे येत असतो, लक्षात ठेवा. म्हणून त्यासाठी नित्य नियमाने झाडू मारणारा पाहिजे. घर स्वच्छ राहिलं तर माणसं म्हणतात तिथं लक्ष्मी राहते, हे का नाही? त्याचं कारण ते आहे. तर तुमचं हे घर स्वच्छ राहायचं असेल तर तो नारायण तिथं राहतो. पण लक्ष्मीच्या मागं सगळे लागतात. हा, आणि लक्ष्मी कोणाच्या मागं लागली? लक्ष्मीने कोणाचे पाय धरले? विष्णू भगवंताचे पाय. तिला पायाची दासी केलं. कोणला? लक्ष्मीला पायाची दासी केलेलं आहे आणि भक्ताला जवळ घेतलेलं आहे. भगवंतानी कोणावर विशेष प्रेम केलेलं आहे. वेगवेगळे प्रेमाचे प्रकार आहेत आणि म्हणून खरा प्रेम ते भक्ताला दिलेलं आहे, लक्षात ठेवा. मग आपण भक्त होण्याच्या वेळी विभक्त का होतो? जे सूत्र सांगितलंय सद्गुरूने त्याच्यावर आरूढ राहून ते करा. आणि तुमचं संसार प्रपंच कोणत्या संतांनी वेदांनी ग्रंथांनी सांगितलंच नाही संसार करू नका म्हणून. संसार तर करावंच लागेल. संसारामध्ये तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जो श्वास घेताना तो बी संसारातच येतोय. कर्म, त्याला कर्म म्हणतो आपण, कर्मामध्ये येतात. आणि कर्म तर करायचेच सांगितलेले, कर्म कुठे सोडायचे सांगितलेले? कर्म करायसाठी तर तुम्हाला नरदेह दिलेला आहे. मागच्या जन्मातले केलेले कुटळे ते फेडायचे म्हणजे कर्म चालले आपले. नवरा बायको झाले म्हणजे काय झाले? मागच्या जन्मात कोणतरी खाणीत कुठंतरी एकत्र होते कशाच्या तरी रूपानं आणि एकमेकाचे उपकार झाले, ते उपकार फेडायसाठी आता नवरा बायको म्हणून आले आणि परत त्यांच्या पोटाला पोरं आले म्हणजे परत तुम्हाला त्यांची सेवा करायची. अगोदर कोणाची सेवा कोण करतंय? आई बाप्पा अगोदर मुलाची सेवा करतात. कशासाठी करतात? का आपण परत वयोवृद्ध झाल्यानंतर आपल्याला बाल्यावस्था आली का परत त्यांनी आपली सेवा करावी. म्हणजे देणं घेणं आहे याच्यामध्ये. म्हणून हे कर्म योजना आहे, ही देणं घेण्यासाठी आहे, असं काही समजायचं कारण नाही. म्हणून खऱ्या अर्थाने प्रत्येकाचा जीव हा स्वतंत्र आहे, पण कर्माने एका मागं पुढं आलेले असतात आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने हे कर्म फेडण्यासाठी भगवंताची योजना आहे. तसे माणसं कर्ज फेडायलाच तयार नाही, आहे का नाही? कर्ज बुडायला तयार आहे. आता तरी गव्हर्नमेंटने एखादी स्कीम काढावं, कर्ज माफ झाले, मोकळे सगळे. कर्जमाफीची वाट पाहणारे सगळे लोक आहेत, कर्ज बुडवणारे सगळे. कर्ज फेडणारे ते आहेत ना, जे नवरा बायकोला सांभाळतो, कुटुंबाला सांभाळतो, आई वडिलाला सांभाळतो, सगळ्याला सांभाळतो, योग्य रीतीने कर्म फेडतोय ना तो. आणि म्हणून तो देवाला जास्त आवडतो. तुम्हाला माहिती आहे का, संन्याशापेक्षा गृहस्थी आश्रमाचे लोक देवाला जास्त आवडतात, कारण स्वतःचं कर्म ते व्यवस्थित करतात म्हणून देवाला जास्त आवडतात. तुम्हाला माहिती आहे का, जे संत मंडळी झाले ते संन्यासातून जास्त झाले का गृहस्थी आश्रमातून जास्त झाले? हा, गृहस्थी आश्रमातून सगळ्यात जास्त संन्यासी झालेले आहेत. थोडे बोटर मोजण्यासारखे संन्यासी ते संन्यासातून झालेले आहेत, परंतु गृहस्थी आश्रमातून झालेले संत मंडळी जे आहे ती जास्तीत जास्त गृहस्थी आश्रमातून. का तर भगवंत त्यांच्यावर दया पण करतो आणि सत्यकर्म करत असल्यामुळं त्यांनी जरी दुष्पित कर्म केलेले असले तरी पण भगवंत त्याला जवळ घेतो, कारण तो त्याच्या वाट्याला आलेले कर्म सगळे व्यवस्थित करतो. म्हणून तो श्रेष्ठ भक्त वाटत असतो देवाला. म्हणून ते कारण सांगितले. हा, म्हणून इथं मन बुद्धी चित्त अहंकार या सर्वांनी मिळून अंतकरण चतुष्ट असे म्हणतात. शास्त्रामध्ये वाचता वाचता आपण आता साधक भक्त झाले, काही शब्द येतात. अंतकरण चतुष्टी कशाला म्हणतात? मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळे कुठं आहे? ते तुमच्या अंतकरणात आहे. मन कुठे आहे? अंतकरणात. बुद्धी कुठे आहे? अंतकरणात आहे. चित्त कुठे आहे? अंतकरणात आहे. हे अंतकरणापासून हे आहेत आणि ह्या अंतकरणातच तुमच्या भगवंताची योजना आहे. आणि म्हणून ह्या मनबुद्धी चित्ताला एकाग्र करायचं आणि ह्या मनबुद्धी चित्ताला नादी लावून त्या अंतकरणात असलेला
त्या परमात्म्यापाशी त्याला घेऊन जायचं आहे. मनाच्या पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे, चित्ताच्या पलीकडे तो आहे, परंतु त्यांना तर नादी लावून ते यांचे सहकार्य घेऊनच तिथपर्यंत जावं लागेल. मनाचं सहकार्य असलं पाहिजे, बुद्धीचं सहकार्य असलं पाहिजे, चित्ताचं असलं पाहिजे. सगळ्यात चित्त तर महत्त्व आहे. मनाचं रूपांतर चित्तात होतं नंतर. मग चित्त जर आपल्या ठिकाणावर असेल आणि चित्त जर ठिकाणावर नसेल, तर असेल तर देवापाशी, नसेल तर संसारात. चित्त आपलं संसारात गाडून घेतं ना. मग ते चित्त आपल्याला कसं काढता येईल हे सद्गुरूच्या सानिध्यात गेल्याशिवाय, त्यांच्या सूत्राशिवाय ते आपल्याला कळत नाही. तुम्हाला सहज सगळं सोडता आलं पाहिजे. धरायचं तर हायचे, धरल्याशिवाय तर तुम्हाला जगता येणार नाही. व्यवहारात जगायचं काही दिवस, त्याच्यासाठी काही गोष्टी धरायच्या, परंतु धरून परत सोडायचे बी, म्हणजे त्याच्यात राहून परत आपण त्याच्यापासून अलिप्त राहायचं. त्याच्यासाठी उदाहरण काय दिलं आहे? पाण्यामध्ये कमळाचं हे असते, पानं असतात, पण ते पाण्यात असतात, परंतु पाणी अंगाला लागू देत नाही. त्याला बाहेर काढा तुम्ही, तुम्हाला ओलं दिसणारच नाही ते. तसं आपण संसारात राहायचं, पण गाडून नाही घ्यायचं. आपण गाडून घेतो, मुळं आपले घोटाळे होतात. त्याच्यात राहायचं, पण त्याच्यातून बी अलिप्त राहता आलं पाहिजे आपल्याला. मुख्य सूत्र सांगतो परमार्थाचं, संसारात राहून त्याच्यातून आपल्याला अलिप्त होता आलं पाहिजे. जर अलिप्त होता नाही आलं, तर किती जरी गाडून घेतलं तर तुला गाडल्याशिवाय राहणारच नाही. संसार संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, सुख नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. तळमळ म्हणण्यापेक्षा मी अलीकडे तरफडच म्हणतोय. तळमळ तर जाऊ दे, पण तरफडच आहे. रात्रंदिवस तरफड, तरी त्याला सुख मिळत नाही. लक्षात ठेवा. म्हणून इंद्रिय माझी ते 11वे मन, मी जाणावे भूता माझी चेतना मी. इंद्रिय आपल्याला माहिती आहे का? कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि ह्या 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. हे 11वं मन आहे. म्हणून इथं सांगितलं, इंद्रिय माझी 11वे मन, ते मन मी जाणावे भूता माझी चेतना मी. म्हणजे ह्या पंचमहाभूत, हे मन, इंद्रिय, हे सगळ्या गोष्टीमध्ये चेतना, चैतन्य जी शक्ती आहे, तो आत्मस्वरूप आहे, याच्यामध्ये आहे. आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश, हे 5 तत्व, परत 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि हे मन. मनाचा भाग पार पुढे जातो अजून. 5 आणि 5 15 आणि 5 16. तुम्हाला हे तत्व सांगताना कोणी 11ने सांगितलं, कोणी 16ने सांगितलं, कोणी 31ने सांगितलं, कोणी 45 सांगतंय, कोणी 90 सांगतंय, वेगवेगळे. पण त्याचं डीप आतमध्ये जस जाईन त्याची संख्या वाढत जाते. लक्षात ठेवा. पण प्रमुख घटक आपल्याला कळले पाहिजे ना, आणि याच्यामध्ये आहे. तर याच्यामध्ये तो असल्यामुळं याच्यातून आपल्याला त्याला बाजूला काढायचं आणि सेपरेट करायचं. कसं प्रकार येतो? मंथोनी नवनीता तैसे घे अनंत वाया, व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन, लोणी जर काढायचं असलं तर तुम्हाला कशातून काढावं लागतं? ते दही असतं ना, दही, त्याचं दह्याचं घुसळण केल्याशिवाय लोणी बाहेर निघत नाही. मग त्याचं घुसळण करावं लागतं. तसं तुमच्यामध्ये आत्मचैतन्य शक्ती आहे ना, परंतु ते 5 महाभूतामध्ये आहे, पंचमहाभूत आहे, याच्यामध्ये ती आहे. याच्यातून तिला बाहेर काढायचं. मग त्याच्यासाठी हे नामरूपी मंथन करायचं. नामरूपी मंथन केल्यानंतरच ते तुमची आत्मचैतन्य शक्ती बाहेर येईल. मग तुमच्या मनाला, जीवाला तिथपर्यंत जायचं सोपं होईल. सगळ्या मिक्समध्ये त्याला समजायचं नाही, कळायचं नाही. हे आपलं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. कारण मन तैसे संकल्पुनी काढिले. मन कुठून काढायचं? आपल्यामध्ये काय असतं? मनामध्ये संकल्प, विकल्प, विनाशाची वाघुर प्राणियाशी. मनामध्ये संकल्प, विकल्प असतात, आणि हे मनातले संकल्प, विकल्प काढायचे अगोदर. हे संकल्प, विकल्प जात नाही तोपर्यंत मन स्थिर होत नाही. आपलं मन अस्थिर काय आहे? तर आपल्या मनात संकल्प, विकल्प आहे. म्हणून मन चैतन्य झाले, तेच एकदेशीय परी व्यापिले लोकत्रया. ह्या मनालाच चैतन्याच्या स्वरूपात नेऊन घालं. जशी नदी समुद्रात गेली, तसं हे मन त्याच्यात जाऊन बुडलं का मग ते स्थिर होत. आणि स्थिर झालं म्हणजेच तुम्ही स्वरूपाशी एकरूप झाले. म्हणून नाते चित्त, आता मन झालं, आता चित्ताचा विषय. नाते समुद्राची होऊनी ठेले,
तेच चित्ताचे चैतन्य झाले, तेथ यातायात निमाले धनानंद जे. पहा बरं का, आता तुम्ही सगळे साधक मंडळी आहात म्हणून हे तत्वज्ञान तुम्हाला थोडंफार कळलं, बाकीचे जे डोक्याच्या वरून जाईन हे विषय लक्षात ठेवा. आपला पहिला मनाचा विषय झाला, आता चित्ताचा विषय चालू आहे. नाते समुद्राची होऊन ठेले, ते मन जशी ती नदी समुद्रात गेल्यानंतर ती स्थिर होती आणि तिचं नदी पण निघून जातं. त्या समुद्रात गेलेल्या किती नद्या आहेत, मग ते म्हणते का मी यमुना आहे, मी गोदावरी आहे, मी अमुक आहे, मी धमुक आहे. आणि आपण मात्र आहे ना, आहे ना, आपल्या सगळ्या नावाप्रमाणे आपण यमुना वेगळी, ही वेगळी, ती वेगळी, ती वेगळी. कारण आपण त्याच्या स्वरूपाशी अजून एकरूप नाही, आपण देहस्वरूपाशी एकरूप आहे. देहस्वरूपात सोडून जर आत्मस्वरूपाशी एकरूप झालं तर आपण सगळे सारखेच झालो. समबुद्धी घेता समान श्रीहरी, क्षमदमावरी हरी झाला. क्षम आणि दम, लक्ष, इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह दोन कंट्रोल करायचा कार्यक्रम आहे आपला. ही ज्याला कंट्रोल करता आलं, मनाला बी आणि इंद्रियाला बी ज्याला कंट्रोल करता आला, त्याला त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होता येतं. म्हणून नाते समुद्राची होऊन ठेले, तेच चित्त चैतन्य झाले. ते चित्त एकाग्र झाल्याशिवाय त्याच्या संग एकरूप होऊ शकत नाही. चित्त हे चंचल आहे, मन चंचल आहे. चित्त एका ठिकाणी का, आता इथं गेलं कुठं, तुम्ही सगळेजण घरं लावून आलेत का, गेलं ना दारण बिरण घरण सगळे, लक्षात ठेवा. म्हणून हे चित्त कसं एका मिनिटात कुठं जाईन तिचं काही सांगता येत नाही. म्हणून सांगितलं निमाले धनानंद जे. हा, म्हणून परतोनी पाठ मोरे ठाके आणि आपण याते आपण देखे, देखते खेळ ओळखे म्हणते ते तत्व मी. वास्तविक पाहता हा बुद्धीचा विषय आहे. बुद्धी काय, परतोनी पाठ मोरे ठाके. बुद्धी सुद्धा त्याच्याशी समरस झाली पाहिजे. मनन बुद्धी चित्त एकत्र आल्याशिवाय तुम्हाला तिथं जाताच येत नाही. या तिघातून जर वांगे फोड झाली ना, एकाने मागं पुढं ओढायला लागलं, कधी कधी मनात येतं माळ घालावं बरं का. बुद्धी म्हणते काय तरी कोणाचं बरं झालंय माळ घालून. झाला खेळ त्याचं, झालं. मन एक बुद्धी एक, आणि एवढं करून मनन बुद्धी तयार झाली की चित्त काम करीत नाही. मग माळ घालायला जायचं ना, मग ते बाबाकडे जावं लागेल. काय कुठं नाही करत आहे ते चित्त, रातभर काय करीत, काही कामच करीत नाही. आणि त्या चित्ताने काम केलं नाही तर सकाळची गाडी हाती लागत नाही. गाडी हाती लागली तर मग काय बाबा मस्त कुठं नाही केले, पण यायची तयारी होती पण येतच नाही आलं. हे कोणाचा अवमेळ हा, तुमच्या मनाचा, बुद्धीचा आणि चित्ताचा. आणि घालता कोणावर तुम्ही, काय बाबा हे कामच सुधरून देईना. अरे काम तुम्हाला कामाला लावलंय कोणी, तुमचं मनच कामाला लावतंय, बुद्धी कामाला लावते, चित्त कामाला लावतंय. हे सगळं तुम्ही तुमच्या हाताने कुठाने वाढवून घेता आणि कुठाने वाढून मग त्याच्यामुळे मूळ ठिकाणी जायचं असेल तिथं जाता येत नाही. आता आपला जो चौथा प्रोग्राम आहे तो अहंकाराकडे जायचा. आपलं मन, बुद्धी, चित्त, आता राहिला अहंकार. येण्याची सत्कर्मे अशाशी अज्ञान. अहंकार कशामुळे होतो माणसाला, अज्ञान. अज्ञानाला कारणीभूत अहंकार आहे. आणि अज्ञानामुळे अहंकार होतो. ज्ञान झालं का अहंकार जातो. लक्षात ठेवा, अज्ञान जोपर्यंत मी कोण आहे हे कळत नाही तोपर्यंत अहंकार आहे. मी कोण हा जर कळल्यानंतर त्याला ते ज्ञान होतं, आणि ज्ञान झालं का अहंकार जातो. लक्षात ठेवा. म्हणून येण्याची सत्कर्मे अशाशी अज्ञान. विरमे जायचे अहमपण, विश्रमे आत्मस्वरूपी. अहमपणा ज्यावेळेस जातो त्यावेळेस तो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. आत्मस्वरूपाशी अहमपणा म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, अहमपणा कशामुळे येतो आपल्याला. तुम्हाला मोगा सांगितलं, आत्ता सांगतोय आणि परत बी सांगतो. कारण जी गोष्ट परत परत सांगितली जाते तिथं महत्त्वाचं काहीतरी गुंतलेलं आहे. हा अहंकार आपल्याला त्याला कारणीभूत हा देह आहे आपला. ह्या देहामुळं अहंकार येतो. मी अधिकारी आहे, मी साहेब आहे, आणि हे काय लागले आम्हाला सांगायला, अहंकार. लक्षात ठेवा, हा अहंकार कारणीभूत होतो. म्हणून यावरील चौघापैकी मन हे सर्वात प्रमुख आहे. आणि भगवान ते विशेष रूपाने अर्जुनास उपदेश करतात की तू मन हे मीच करी. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चौघामध्ये मन हे प्रमुख आहे. मनावर यांची योजना केलेली आहे. मनाने रूपांतर होतंय, बुद्धीत होतंय, चित्तात होतंय आणि अहंकारात बी होतंय. हे मन सगळ्याला कारणीभूत आहे.
मन मिक्सिंग होतं आहे कोणासंग बी, कोणासंग करायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून या मनाला यांच्या न नादी लावता ह्या मनाला आत्मस्वरूपाच्या नादी लावायचं. मग आत्मस्वरूपाच्या नादी लावण्यासाठी त्याच्या हातात ते बाळ असतं ना, बाळ. पहा बरं का, बाळाचं प्रेम आईवडिलावर नसतं, बाळाचं प्रेम आजीवर असतं. आमची ताई मागाशी म्हणून आल्या आज्या, आल्या नाती घेऊन, नातं घेऊन. हा, आम्हाला लगेच ध्यान आत्मतत्वाचं, लगेच आमचं काही जरी घडलं ना आमचं विषय तिथे जातो. त्याचं ते होतं, आमचं आतून ते चालू असतं. हां, म्हणून कायच हा, मग इथे तू मन हे परमात्मा स्वरूप कर. त्या मनाला कुठं नेऊन घालायचं आपल्याला? परमात्मा स्वरूप कर. कारण मन हे परमात्मा तत्वापासून निघालेले आहे. ते पुन्हा जेव्हा परमात्मा तत्वास परत येऊन मिळते तेव्हाच ते स्थिरावते. याचा कायमचा तिथेच लय होऊन तुला मोक्ष लाभेल. त्यावेळेस मोक्ष मुक्ती काय म्हणायचे? आपला परमात्म्यासंग एकरूप झाला आपलं मन का आपल्याला मोक्ष लाभला. मोक्ष म्हणजे काय? तुम्हाला हातात काहीतरी वस्तू द्यायची म्हणजे मोक्ष मिळाला असं नाही. तुमचं मनाची स्थिरता झाली का तुम्ही मोकळे झाले, मुक्त झाले. लक्षात ठेवा. म्हणून परमात्मा स्वरूप बनले नाही व मन रूपाने जर शिल्लक राहिले तर ते पुढील जन्माचा प्रवासासाठी निघालेले असते. हे मन ह्या जन्मात नाही स्थिर केलं आपण तर ते मन मग काय करतं? पुढच्या जन्माला आपल्या संगच गठोडे घेऊन येतं आणि मग मात्र पुढच्या जन्माची तयारी असते, आहे का नाही? हा, तुम्ही बायका लोक करतात ना ते वडाचं पूजन म्हणजे करतात, त्याला दोरे घालतात, चक्र घालतात, काय म्हणतात? हा, एका जन्मात नाही, ह्याच जन्मात फजिती केलेली असती तरी बी 7 जन्म मागत ते. म्हणजे फॉर्म्युले चालू आहेत तुमचे का खरंच चालू आहे? हा, खरा विचार जर केला तर काय फॉर्म्युले? तुम करो सो भाई हम करो, सगळं जग करतो म्हणून आपण करा, आपल्याला कशाला? हां, पण खरा विचार जर केला, हां, आता काहीला सुख दिलं असं, काही बायकाला त्यांचं ठीक आहे, पण काही बायकाला म्हणजे 90% बायकाला तर त्रासच भोगावा लागतो नवऱ्याचा, आहे का नाही? मग कशाला 7 जन्म मागत? या जन्मातून मोकळे व्हा ना. तू बी नको मी बी नको, तू आपण सारखेच होऊन जाऊ. लक्षात ठेवा. म्हणून परमात्म्याच्या स्वरूपात जाणं हे सगळं महत्त्वाचं आहे. पण करताना कुठे मात्र तुम्ही असे करता. तू मन हे मीच करी, माझ्या भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे ते. आजचे हा ओवीचा भगवंताने सांगितलेलं त्या महत्त्वाची जी ओवी आपण घेतली आहे त्या ओवीचा अर्थ तसा आहे का आपल्याला या मनाला कुठं नेऊन घालायचं आहे? जीवात्मा जेव्हा पुढील जन्माचा प्रवासाला निघते तेव्हा मनाला आपल्यासोबत घेऊन निघत असतं. पुढच्या जन्माला आपण जातो ना त्यावेळेस आपल्याबरोबर काय येतं? आपल्याबरोबर मागच्या जन्मातलं मनच आपल्याबरोबर राहतं. मग नवरा बायकोची काय तुमची हौस होती ह्या जन्मात करून घ्या ना, पुढच्या जन्मात कायला एकत्र येता परत अजून? हां, ह्या जन्मातच करा ना, काय करायचं तुम्हाला ते. मग आहेत ना, कशाला परत पुढचा जन्म घेतात? त्याला नको तुला नको कोणालाच नको ना. आपण भगवंताच्या स्वरूपात जाऊ, परमात्म्याच्या स्वरूपात जाऊ. परमात्म्याच्या शेवट स्वरूपात गेल्यानंतर परत जन्म नाही मरण नाही. हा, त्याच्यातून मात्र जे परमात्मा स्वरूपाच्या संत रूपाने गेलेले आहेत त्यांना मात्र त्यांच्या मनोर आहे जन्माला कधी यायचं आणि कधी जायचं, आणि येताना फक्त काय करायचं हे त्यांचा विषय वेगळा असतो. हां, संसारी जीवाचा विषय त्यांचा नाही राहत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार आहे. जगाचं कल्याण करण्यासाठी ते येतात फक्त. जगाचं कल्याण, संतांचा जन्म तेवढ्यासाठी आहे. हां, म्हणून त्यांच्या मनावर येते ठेवलेलं कधी जायचं. आणि ते कधी येतात माहिती आहे का? संत अवताराला येतात, पण कधी येतात? ह्या नामाचा लोप व्हायला लागला का ते नामाचा परत वाटप करायला यायचं आणि वाटप करून झालं का परत निघून जायचं. म्हणून भाग्य तुमचं आमचं एक आपल्या वाट्याला असे संत महात्म्याकडून ते ज्ञान आपल्याकडे आलेलं आहे का ज्याच्यामुळं खऱ्या अर्थाने मूळ तत्वज्ञान आपल्याला कळून त्या भगवंताच्या स्वरूपात जाता येतं. त्याला कारणीभूत आपल्या वाट्याला आलेले संत आहेत. लक्षात ठेवा. तेवी मन षट्ट यंत्र इंद्रियाने धनंजया देह राजूने देहापासून गेले. नाथ महाराज म्हणतात तर भागवतमध्ये असे म्हणतात की देहातून दुसऱ्या देहात गमन करणारे मनच असते. ह्या देहातून दुसऱ्या देहात कोण गमन करतं? ते मनच करतं. म्हणून त्या मनाला स्थिर करा आणि भगवंताकडे लावा, म्हणजे ते मन इकडे तिकडे उड्या मारणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून देहाची देहांतर गमन वासे योगे करी मन
ते मनोगमन लक्षण ऐक संपूर्ण सांगेन. तेवी देहाचे नश्वरपण, आत्मा अखंड परिपूर्ण, आत्म्याशी देहाचे गमन, जन्म मरण असे ना. हा देहाचा विषय नाथ महाराजांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून एका देहातून दुसऱ्या देहात गमन करणारे हे मन असते. या मनाला पुढील प्रवास तोपर्यंत चालू राहतो का जोपर्यंत चालू राहतो तोपर्यंत ते आपल्या मूळ स्वरूपाशी कायमचे येऊन भेटत नाही. हे मन आपल्या पुढच्या प्रवासाला कारणीभूत आहे. आणि म्हणून जर आपल्याला पुढचा प्रवास बंद करायचा असेल तर हे मन भगवंत स्वरूप लावून या मनाचा पुढचा रस्ता बंद करून टाकायचा. काय करायचं परमार्थामध्ये? आपलं हे बेचैन अस्थिर असलेलं मन याला स्थिर करून भगवंतापर्यंत नेऊन घातलं का आपला पुढचा रस्ता बंद झाला, जन्म मरण बंद होऊन जातं आपलं. म्हणून त्याचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलंय, मिठाचं उदाहरण सांगितलंय. ते स्वलाभ लाभपणे मत मनपणी धरू नेणे, शिवतले जैसे लवणे आपुने निज, मन हेच मोक्षास बंधनास कारणीभूत आहे. मन मोक्षाला बंधनाला बी कारणीभूत आहे आणि मन उजूक मुक्त व्हायला बी कारणीभूत आहे. मग त्या मनाचा वेग कुंकडं वाढायचा आणि कसं वाढायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. बंध मनामुळं आपण बद्ध बी होऊ शकतो आणि मनामुळं आपण मुक्त बी होऊ शकतो. पण त्याचा प्रवाह कसा करायचा हे जर आपल्याला समजलं तर मग मात्र त्या मनामुळंच आपण खऱ्या अर्थाने मुक्त पण होऊ शकतो. म्हणून भगवान इथे अर्जुनास असे बजावत आहेत की तुझे मन उन्मन कर. उन्मनी अवस्था आहे, लक्षात ठेवा. मनाला काय करायचं? अवस्था कोणत्या कोणत्या आहे? हां पहा भाऊ तुम्हीच आता. हां 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 परा पश्यंती मध्यमा वैखरी काय वाणी येते भाऊ. हां हां उन्मनी ते मीच सांगितलं तुम्हाला. आता तुम्ही साधक आहे ना सगळे. हां अवस्था तुम्हाला माहीत नाही अजून. कोणाची अवस्था आहे? ते मनाची अवस्था आहेत, लक्षात ठेवा. हां आणि ते जर आपल्याला कळत नसेल तर कसं काय काय झालं हे काय कळायचं आपल्याला? जागृती स्वप्नी हाय आता शिकाल वर का ध्यानात हे का नाही. जागृती स्वप्नी तुर्या सुषुप्ती ह्या उन्मनी ही पाचवी अवस्था आहे. म्हणून ह्या अवस्था आपल्या आहे. काय अवघड बोल कसं काय निष्ठत काय काय निष्ठा निष्ठित असल्यामुळं निष्ठत. हां ज्यांचं निष्ठत नाही ते एकनिष्ठ असतात. हां तुमचं निष्ठत आणि आमचं का निष्ठत नाही? हां आम्हाला ते करावी लागत, ते ऑटोमॅटिक पुढे येतं, लक्षात ठेवा. जरी ध्यानात नसलं तर ते ध्यान करून देणारा तोच आहे का आम्ही त्याच्याशी एकरूप आहे, करणारा तो आहे सगळं काही. म्हणून तुझे मन उन्मन अर्थात परमात्मा स्वरूप कर. उन्मन कशाला म्हणायचं? उन्मन कायला म्हणायचं? परमात्मा तुझं मन जे आहे ना त्याला तुझ्या परमात्म्याच्या स्वरूपात कर, त्याला उन्मन म्हणायचं. उन्मन हां करणे. जर मन रूपाने शिल्लक राहिले तर तुला पुन्हा जन्म प्राप्त होईल. उन्मन कर म्हणजे त्याच्याशी सलग झाला म्हणजे ते मन शिल्लक राहत नाही, ते स्थिरावलं. तुम्हाला त्यासाठी उदाहरण काय तुम्हाला माहिती आहे का? ज्ञानेश्वरीमध्ये मी तुम्हाला प्रश्न याच्यासाठी विचारतोय, कोणाचा अभ्यास चालू आहे का नाही, ध्यानातून गेले का लक्षात राहिलं नाही, काय होतं? हां काय उदाहरण काय आहे खडके भाऊ? त्यासाठी अस्त नामाचा देखील लोप आहे. नाम तुम्हाला नामाच्या पुढं देवाचं काम आहे. हे नाम तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जायचं, रस्त्याने घेऊन जायचं काम करतं. परंतु त्याच्या स्वरूपात गेलं का नाम बी तिथं अस्तावले, तेथे सोहम अस्तावले. ऐक तुम्हाला असं धक्का दिला का मग चालू होता तुम्ही, हे का नाही? तेथे सोहम अस्तावले, लक्षात ठेवा. म्हणून मन मनरूपाने शिल्लक राहू नये व ते परमात्म्या स्वरूप बनावे यासाठी मनातले संकल्प मावळावे लागतात. आपल्या मनामध्ये संकल्प विकल्प असतात. हे संकल्प विकल्प दोष आहेत आणि हे संकल्प विकल्प दोष बाजूला काढल्याशिवाय मनाला स्थिर व्हायला चालना भेटत नाही. आपल्यातले दोष बाजूला काढायचे आणि नाम तेच काम करतंय, तुमच्यातले दोष बाजूला काढतंय.
नाम तुम्हाला देवाला भेटून द्यायचं काम करतंय, म्हणजे याचा अर्थ दोष काढल्याशिवाय तिकडं जाता येत नाही. मग हे दोष काढायचं काम नाम करतंय. नामाने दोष निघून जातात तुमचे, आणि दोष निघले का तुम्ही देवाच्या स्वरूपात गेले का देवाचा तुम्हाला अनुभव येतो, आणि अनुभव आल्यानंतर मग तुमची बुद्धी स्थिर होते, मन स्थिर होतं, चित्त स्थिर होतं. हे अनुभव आल्यानंतर होतं, लक्षात ठेवा. अगोदर स्थिर होत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो. आणि तो अनुभव घ्यायसाठी संकल्प मावळावे लागतात. संकल्प म्हणजे मनात उठणाऱ्या नाना प्रकारच्या इच्छा. आपल्या मनात लागन तेवढ्या इच्छा असतात ना, प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या इच्छेचा विचार केला तर ते इच्छाधन होऊन जाईल त्याचं सगळं. प्रत्येकाच्या इच्छा वेगवेगळ्या आहेत ना. मग इच्छा जोपर्यंत संपत नाही ना, तोपर्यंत मनाचा ठाव लागत नाही. बरं का ताई, तुला जे म्हणायचे आहेत ना, हे इच्छा संपवायचं काम आहे. इच्छा संपले तरच तुमचं सगळं मनातले संकल्प विकल्प सगळे नष्ट होऊन जाते. ते कारणीभूत आहे, आपल्याला दुःखाला कारणीभूत आहे. हे इच्छाच कारणीभूत. इच्छा झाल्यामुळं आपण कुठं नाही करतो ना. इच्छा झाल्यामुळं आपण सगळं त्याला त्रास देतो, सगळं करतो. शरीराला, बुद्धीला, मनाला, सगळ्याला त्रास का घेतो? की इच्छा आहे आपली काहीतरी. इच्छा कारणीभूत आहे त्याला. म्हणून इथं सांगितलं काय, नाना प्रकारच्या इच्छा मनातील अहंकाराच्या निश्चय होणे. आणि संकल्प हा मनाचा धर्म आहे. मनातील संकल्प जर लोप पावला तर तत्क्षणी जीव ब्रह्मस्वरूप होतो. संकल्प विकल्प विनाशाची वाघुरं प्राणीयाशी. आणि जर संकल्प विकल्प संपून गेले तर मन शुद्ध होतं. आणि शुद्ध मन झालं का ते देवाच्या स्वरूपात विलीन झालंच म्हणून समजा. जोपर्यंत शुद्ध, देव ॲक्सेप्ट करत नाही त्याला. मनच जर शुद्ध नसेल ना तर देव त्याला जवळ घेत नाही, लक्षात ठेवा. ॲक्सेप्ट करत नाही त्याला. म्हणून शुद्ध मनाची गरज आहे. आणि शुद्ध मन कशानं होतं तर त्याच्यात असलेले दोष काढे का ते मन शुद्ध होतं. दोष म्हणजे संकल्प विकल्प हे त्याच्यातले दोष आहे मनातले, ते काढायचं काम करायचे. म्हणून जैसा किडाचा दोष जाय, काय माऊलीने उदाहरणं दिलेले आहेत. जैसा किडांचा दोष जाय तरी तेच 15 होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. कसं उदाहरण दिलं माऊलीने. ते आहे ना भाऊ, सोनार भाऊ आपल्या इथं, हे का नाही. तुम्हाला जर सोनं शुद्ध करायचं असलं तर काय करता तुम्ही? त्याच्यातला दोष काढून टाकतो ना. दोष म्हणजे त्याला काय म्हणता तुम्ही? त्याला डाग, डांका डाग काय तर आहे, डाग. आणि इथं त्याला शब्द काय वापरला? किडा. त्याला काय म्हणतात? किडाळ. किडाळ शब्द आहे, पण किडा शब्द वापरला इथं लिहिताना. म्हणजे माऊलीने त्याला किडा म्हणजे ती घाण दोष काढायचं काम. जैसा किडांचा दोष जाय, म्हणजे त्या सोन्यातला जर दोष काढायचा असेल, सोनं शुद्ध करायचं असेल तर त्याच्यामध्ये असलेले दोष काढावे लागतात. तरी तेच 15 वय. 15 काय? कॅरेट. पण मी विचारतोय कोणला? होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे. उदाहरण सांगितलं, एक्झाम्पल सांगितलं. याच्याप्रमाणेच तसं आहे. तुमच्यातले दोष बाजूला काढा का तुमचं शुद्ध सोनं झालंच. तुम्ही शुद्ध परमात्म्यापाशी गेले. परमात्मा शुद्ध आहे आणि त्याला अशुद्ध आपण त्याला नाही का अशुद्ध करू शकत, पण त्याच्या भोवती जाण्याला अशुद्धपणा आपला तयार होतो. म्हणून संकल्प लोपी. आणि हे संकल्पाचे लोप पावले. जैसे मन संकल्पाची पापे, न जाये तीर्थाची या बापे. आंघोळीला जातात लोक नद्याला, पण आता गेले तिकडे काही कोटीना. कायला कुठं गेले? प्रयागला. कायला गेले? ते काय धुवायला गेले? पाप धुवायला. नद्या तीर्थ इथं जातात पाप. आणि धुवू नये असं थोडंच आहे, धुवायलाच पाहिजे ना, जायलाच पाहिजे ना, शुद्ध व्हायचं आहे ना. मग त्याच्यासाठी जातात. किती लोक मेले, किती काय झाले कुठं नाही, सगळे तुम्ही टी व्हीवर बातम्यात ते ऐकलेलं आहे. याचं कारण काय? दोष काढण्यासाठी वेगळे. तशापेक्षाही दोष सगळ्यात सोपा तुम्हाला नामाने काढता येतो. नामाने तुमच्यात किती पाप होऊ द्या, पापी हो का दुराचारी, नर अथवा नारी, नटखट यारे शुद्ध होणे जा. कशाने शुद्ध करायचं? औषध फक्त नामे. सहज होतं त्यांचं. अरे सगळे तीर्थ संतांच्या पायावर येतात, लक्षात ठेवा. आणि तुम्ही तीर्थात आंघोळीला जातात संताला सोडून. काही तर आंघोळी वर करायला जातात संताच्या.
आहे का नाही खडके भाऊ, आहे का नाही? कुठं आंघोळ करावं हे बी समजत नाही. जर सोन्यातील बट्ट्याची कीड जाळली तर तेच सोनं शुद्ध होते. तसे मनातील संकल्पाचे कोड जर जाळले तर ते मन तत्क्षणी ब्रह्मस्वरूप बनते. ज्यांनी संकल्पातून मन बाहेर काढले त्याचे मन चैतन्य रूप बनते. तो त्रैलोक्य व्यापून असतो व तो चालते बोलते परब्रह्म. सद्गुरूची मूर्ती उघडे परब्रह्म. सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. शिष्याच्या मनातले इच्छा, देव सोडून इच्छा नाही बरं का, देवाची इच्छा पूर्ण करण्याचं काम ते सद्गुरू करतात, लक्षात ठेवा. देवाची इच्छा पूर्ण करण्याचं काम देव बी करू शकत नाही. साधकाची इच्छा पुरायचं काम ते सद्गुरूच करू शकतात. हा, रात्री कीर्तनात तो अभंग घेतला होता आपण, काय सांगा बरं आता. नाही नाही नाही, तिथे का अभंग झाला ते प्रमाणाचं सांगतो मी तुम्हाला. सद्गुरु वाचोनी संसार तारक नशेचे निष्ठांक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोने संशयाची श्रेणी कोणी काढू शकत नाही. कोण काढतंय? सद्गुरु वाचोनी. सद्गुरूला सोडून देव सुद्धा ते करू शकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे का देव का नाही करत? हे काम द्वैतात आल्याशिवाय करता येत नाही. कार्यभार करायचं असेल ना तर त्याला द्वैतातच यावं लागत. आणि देव हे स्वरूप अद्वैतात आहे आणि त्याला त्याची जागा सोडून यायचं असेल त्याला संत रूपातच यावं लागेल, म्हणजे द्वैतात यावं लागेल. म्हणजे ते कोणला शेवटी काय झालं? देवाला करता आलं का? नाही. कारण देवाला का करता येत नाही? देव अलिप्त आहे सगळ्या गोष्टीपासून, म्हणून ते देवाला करता येत नाही. करू शकतो पण त्याला मग अवतार घ्यावा लागेल आणि संत अवतार ते यावं लागेल, मग त्याच्या हाताने ते होईल. तसं देवाला करता येत नाही. कारण देव हा शब्द त्याला लागतो का जो अद्वैत आहे, अद्वैतात आहे. मग अद्वैत असल्यानंतर प्रक्रिया करीन कशी देव? प्रक्रिया करताच येत नाही. प्रक्रिया करायची असलं तर द्वैतात आल्याशिवाय इकडून तिकडे ट्रान्सफर करायचं म्हणजे द्वैतात यावंच लागतं. म्हणून संत हे द्वैतात येऊन ते काम करतात. म्हणून इथं सांगितलं काय? ज्यांनी संकल्पातून मन बाहेर काढले त्याचे मन चैतन्य रूप बनते व तो त्रैलोक्य व्यापून असतो व तो चालते बोलते परब्रह्म आहे. सद्गुरू हे चालते बोलते परब्रह्म आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ते द्वैतात येऊन ते काम करत असतात. म्हणून तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मन चैतन्य झाले तेच एकदेशीय परी व्यापले लोकत्रया. ज्याचं मन संकल्पातून काढलंय, सद्गुरू हे त्याचं मन संकल्पातून काढायसाठी रात्रंदिवस प्रयत्न करतात. कर्म करताना, बोलताना, चालताना त्यांचे सगळे क्रियेमधून त्याच्यातून संकल्प विकल्प काढायचे कार्यक्रम चालू असतो. म्हणून त्याच्या मनातून संकल्प बरोबर निघून गेले आहे तोच संन्यासी, तोच खरा संन्यासी. बायको नसली म्हणजे संन्यासी आहे असं कोणी सांगितलं तुम्हाला? हा, संन्यासी म्हणजे याचा अर्थ मनातले संकल्प विकल्प ज्याचे गेले तो खरा संन्यासी. मनात जर संकल्प विकल्प असेल तर संन्यासी होऊ शकत नाही. म्हणून कल्पना जे सांडे तैची गा संन्यासी घडे या कारणे दोन्ही सांगडे संन्यासी. आता विषय वैराग्याचा येतोय. मनातून संकल्प पूर्णपणे निघून जाणे म्हणजे मन निरीच्छ, अहंकार शून्य होणे. मन निरीच्छ, अहंकार शून्य जोपर्यंत मन होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्यात वैराग्य नाही. आणि वैराग्य आलं का ही गोष्ट ऑटोमॅटिक घडायला सुरुवात होते. आम्ही आता कालपासून ताईच्या घरात राहतोय, पाहतोय, पण तिच्यात एवढं वैराग्य ठासून भरलेलं तिला कशाची परवा नाही. लक्षात ठेवा, हे सगळे वैराग्याचे लक्षणं असतात आणि ते ऑटोमॅटिक घडत असतात. मग त्यावेळेस त्या जीवाला काय याचा विचार करायचं काही डोक्यात राहत नाही. हे आपल्याला जर मिळालं तर सगळं सुख मिळालं आहे आपल्याला. हे मन निश्चित, अहंकार शून्य होणे होय, अर्थात मी आणि माझे याचा विसर पडणे होय, यास वैराग्य म्हणतात. नकोच आपल्याला हे. हा, एका हरिनामाशिवाय
मनामध्ये कशाची इच्छा आवड शिल्लक न राहणे म्हणजे वैराग्य. हरिनामाशिवाय मला दुसरं काहीच आवडत नाही हे असं होणं म्हणजे ते वैराग्य झालंय. आणि वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय भगवंताला सोडता येत नाही, भगवंतापर्यंत जाता येत नाही. म्हणून वैराग्य, म्हणून वैराग्याचे महामेरू संत तुकाराम महाराज हे देवासंग एकरूप का होते, तर त्यांच्यात वैराग्य होतं. वैराग्य म्हणजे वैराग्यामध्ये सोडून द्यावं. तुकाराम महाराजांनी काय केलं? तुकाराम महाराजांनी धनसंपत्ती इस्टेट सगळी गहून समजून वाटून दिली. कोणाला काय दिलं? त्यांचा व्याजाचा धंदा होता, ते वह्या पुस्तकं सगळे वाटून देऊन टाकले त्यांनी. हे वैराग्याचं कारण आहे. वैराग्य झाल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाही. आणि वैराग्य आल्याशिवाय देवापर्यंत, वैराग्य आल्याशिवाय देवाशी एकरूप राहता येत नाही. कदाचित तिथपर्यंत जाईल, पण तिथं राहील असं सांगता येत नाही. कारण त्याला कारणीभूत वैराग्यच लागतं. तेव्हा देवाच्या संग राहता येतं. देवाच्या संग राहायला वैराग्य लागतं. म्हणून अशा प्रकारे मनातील संकल्प निषेध जाळून रखरखीत वैराग्य करतो. फक्त त्याचे मन परमात्मा स्वरूप बनते. त्याच्या भेटीसाठी देवसुद्धा आतुर झालेला असतो. ज्याच्यात वैराग्य झालेले त्याच्या भेटीला देव आतुर झालेला असतो. देव कोणाची वाट पाहतो? पांडुरंग कंबरेवर हात देऊन वाट कोणाची पाहतो देव? बाचके बोचके घेऊन येणारची. माझा नामधारक भक्त माझ्यासाठी येऊ राहिला आहेत, त्या भक्ताविषयी खऱ्या अर्थाने भगवंत त्याच्या संग एकरूप झालेला असतो. त्याची वाट पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ झालेला असतो. कोण? देव. अरे नाही, माझा भक्त येऊ शकत नाही, मी त्याच्या घरी जातो. देवाची अशी तयारी असते. त्याच्यासाठी देव त्रास घ्यायला सुरू होतो. त्याला देवाकडे जावं लागतच नाही. ज्याच्यात वैराग्य प्राप्त झालं देव त्याच्याकडे येतो. लक्षात ठेवा, वैराग्य प्राप्त पाहिजे. देवाबद्दल आपल्याला आदर अंतकरणात होणं आणि देवाच्या विरोधात ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात न पटणं, हे झालं त्याला तर वैराग्य झालं म्हणतात. म्हणून ह्या गोष्टी तया ते आम्हा व्यसन आमचे निधी ध्यान किंबहुना समाधान तो मिळे तैसा. एकदा एक दृष्टांत सांगतो. आता बराच वेळ झालाय ना. अजून तरी टाईम आहे, अर्धा तास आपल्याला. माझं लक्ष आहे. म्हणून एकदा एक भगवत भक्त एका झाडाखाली भगवंताची तपस्या करीत बसला. एक भक्त भगवंताची तपस्या करीत बसला. तो देवाच्या भेटीसाठी आतुर झालेला होता. कोण? भक्त. तो भक्ती करीत होता आणि देवाची भेट व्हावी याच्या दृष्टीने त्याचं एका झाडाखाली बसून साधना चालू होती एकसारखी. आणि बरेच दिवस लोटले, परंतु देव काय भेटाना. बरेच दिवस झाले त्या भक्ताला. बरेच वाट पाहू पाहू थाकला, दमला, सगळं झालं, साधना करू करू दमला, पण देव काय भेटाना. एके दिवशी मात्र साधना करता करता समोरून नारद ऋषी आले. नारद ऋषी आल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर लांबून हाका मारली. तुम्ही कोण आहात? म्हणे मी नारद ऋषी आहे. तुम्ही चालले कुठं? आणि देवाकडे चाललो, वैकुंठात चाललो म्हणे. मग एक काम करा ना, देवाला मायाबद्दल विचारा. एक भक्त तुमची रात्रंदिवस नामस्मरण चिंतन करतोय आणि त्याची तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी तुम्ही केव्हा जाणार आहेत एवढं तर विचारून येऊन मला सांगा. कोण म्हणला? भक्त म्हणला. कोणला? नारद ऋषीला. नारद ऋषीने ऐकलं. ठीक आहे, तथास्तु म्हणून सांगितलं आणि निघाला. गेल्यानंतर वैकुंठात त्यांचे स्वतःचे काय काम होते ते सगळे करून घेतले आणि नंतर मग ह्या भक्ताची आठवण आली. हो देवा म्हणे, एक तुमचा भक्त आहे आणि तो झाडाखाली बसला आहे आणि तो इतकी साधना करतो, इतका दिवस तुमची वाट पाहतोय, मग तुम्ही त्याला भेटायला कधी येणार आहे? आता देवाने उत्तर देताना जरा डोकंच लावलं. म्हणे तो कुठं बसलेला आहे? म्हणे एका झाडाखाली. मग त्याला सांगा, त्या झाडाला जेवढे पानं आहेत तेवढे पानं संपूर्ण गळूस तर मी त्या भक्ताला भेटायला जाणार नाही. ज्यावेळेस झाडाचे पानं सगळे गळतील त्यावेळेस मी त्या भक्ताला भेटायला जाणार, एवढा निरोप सांगून टाका म्हणे. आणि मग नारद ऋषी आल्यानंतर त्याला भेटलेच. तुझा निरोप दिला बाबा, तुझा देवाचा निरोप आलेला आहे का ह्या झाडाचा. आणि ती झाड काय होतं माहिती का? चिंचीचं झाड. आता चिंचीच्या झाडाला किती पाला राहतो.
आता नारदृश्य हसले देवाचं वाक्य ऐकून, काय देव चमत्कारी आहे असं बोल. काय करायचं आपल्याला, देवाचं काम सांगायचे तेवढं सांगून टाकू. पण देव बी बराच चमत्कार की ते झाडाला पानं आणि ते आता चिचीचे झाडाचे पानं कधी गळायचे आणि हे गळलं तर दुसरी येतेनच. मग आता नेमकी काय देवाचं काय विचार आहे. तू एवढं तर सांग, तुला काय करायचं, एवढं सांगितलं, एवढं निरोप देऊन टाक म्हणे. दिला निरोप. त्या भक्ताकडे आल्यानंतर सांगितलं, बाबा तुला देव भेटायला येणार आहे आणि ह्या झाडाचे पानं जोपर्यंत सगळे गळत नाही तोपर्यंत येणार नाहीत, नंतर येणार आहे. असं म्हणल्यानंतर त्या भक्तामध्ये निष्ठा एक का होईना, पण देव म्हणला ना मी भेटायला येणार आहे, एवढा परिपक्व विश्वास त्या शब्दावर ठेवला. जेव्हा गाळते तेव्हा गळू द्या, पण देव येणार हे मात्र 100% झालं. देव खोटं नाही बोलणार, एवढा पक्का दृढ विश्वास झाला. आणि नारदाच्या पाठीमागेच देव निघाला. नारदाच्या पाठीमागे गेला आणि नारद कोणाला सांगत होता, त्या भक्ताला सांगत होता की देव असं म्हणला, आणि देव त्याच्या पाठीमागून ऐकत होता नारद का सांगतो. आणि मग त्यांनी नारदाने वळून पाहिलं पाठीमागं, काय देवा तुम्ही लबाड्या कधीपासून शिकले. कोणाला म्हणाले, देवाला नारदोशी म्हणे, तुम्ही तर माझ्या संग असे बोलले, तुम्ही तर लगेच माझ्या संगच आलेत लगेच ताबडतोब. हे असं कर. अरे म्हणे, तुला सांगितल्यानंतर, तू सांगितल्यानंतर त्या भक्ताची इच्छा काय आहे हे मला तपासायचं होतं, आणि हे तपासण्यासाठी त्याला सांगितलं, आणि तो त्याच्यावर पक्का झाला. म्हणून अशा पक्क्या भक्तासाठी देव टाईम लावत नाही. पक्क निष्ठ. मी कशासाठी सांगतो, आपण एक निष्ठ असलो पाहिजे, निष्ठा निष्ठित नसलो पाहिजे. एक निष्ठ असेल तर देव आपल्याकडे धावत येत असतो, लक्षात ठेवा. हा, देव धावत येतो. हा, आम्हाला कोणीही बोलितं पण कुठं नाही जात आम्ही. जे एक निष्ठ आहेत ना तिथं मात्र जावंच लागतं. नवे नवे देव जातो, संत जातात, सद्गुरू जातात, सगळे जातात तिथं एक निष्ठ भक्तापाशी, लक्षात ठेवा. त्याच्या डोक्यात काही नसतं. एक निष्ठवंत कोण आहे त्याच्याकडे ते धावतच असतात. तेच सांगितलं उदाहरण इथं. म्हणून काय, नारद महर्षी त्याच्या मागे भ्रमण करत चालले होते, तेव्हाच करणाऱ्या मुनींची नजर त्या नारदावर नारदावर गेली. मग त्यांनी पुढं सांगितलं का, मग नारद ऋषी देवाला भेटून आले आणि त्यांना सांगितलं, आणि मग देवाला बी खोटं ठरवायला लागले. आणि देवाने सांगितलं, अरे बाबा तसं नाही, मला त्याची इच्छा पाहिजे होती, किती एकनिष्ठ आहे. आणि त्यांनी तेवढी तयारी केली एक शब्द देऊन, म्हणून मला त्वरित यावं लागलं, त्याला टाईम करता येत नाही, म्हणून मी आलो. म्हणून तिथं देवानीच नारद ऋषीला सांगितले, मला परत येताना सांगा, म्हणून हे सांगितलं. आणि याच्यावर परत उजूक नारद ऋषीला सांगितलं. तो निरोप ऐकून मनुष्य अतिशय प्रसन्न झाला. कोणाचा? नारद ऋषीचा. त्या साधक भक्ताने ऐकलं व प्रसन्न झाला. देव येणार म्हणजे येणार, कधी की येईना पण येणार आहे ना. कोणाचं उदाहरण आहे अजून तुम्हाला माहिती आहे का? ती भिल्लेनी शबरी माता, तिला बी सांगितलं होतं प्रभू रामचंद्र एक दिवस भेटायला. असंच शब्द, एक दिवस. मग तो दिवस कोणता आहे ते नव्हतं सांगितलं. एक दिवस म्हणल्यानंतर तिने मात्र येणार ना, मग रात्रंदिवस त्याची वाट पाहायची, रात्रंदिवस ती सेवा करायची. येणार म्हणजे येणार. तसं येणार म्हणजे येणार हा पक्का निश्चय होणं हा महत्त्वाचा आहे. आणि हे जर झालं तर देव त्वरित आल्याशिवाय राहत नाही, लक्षात ठेवा. देवाला बी घाई आहे ना, देवाकडे बी गडबड आहे ना. कोणासाठी गडबड आहे? हा, देवही परीक्षा पाहतो. रात्री कीर्तनात बोललो मी. हां, ती 5 जणांची बायको कोण? द्रौपदी. तिनं धावा केला कोणाचा? अगोदर नवऱ्याचा. 5 नवरे होते तिला. तिनं अगोदर नवऱ्याचा धावा केला. आणि ज्यावेळेस हे नवरे काही कामाचे नाही, काही काम करू शकत नाही असं म्हणल्यानंतर मग देवाचा धावा केला. आणि मग देवाचा धावा केल्यानंतर मग देव आला धावून. पण ती देवाला म्हणली, का उशीर लावला देवा तुम्ही? म्हणे तू कारणीभूत आहे. अगोदर तो माझ्यावर विश्वास होता का? तुझा विश्वास तो नवऱ्यावर होता अगोदर. मग ते जेव्हा कामात नाही असं तुला कळल्यानंतर मग तू धावा केला ना. मग ते धावा केल्यामुळं मी आलो ना. मग धावा करायला तुला उशीर झाला का मला यायला उशीर झाला? धावा करायला पाहिजे ना. धावा करण्याचं महत्त्व आहे. म्हणून तो धावा केल्याशिवाय देव येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून अशा गोष्टी नारदांचा हा निरोप सांगून होतो न होतो तेच तेवढ्यात देव नारदा मागे उभे. नारद ऋषीने मागे वळून पाहिले, पाठीमागे देव उभा आहे. नारद देवास म्हणते, देवा एवढे खोटं बोलायला कधीपासून शिकले? तुम्ही तर म्हणले होते की झाडाचा पूर्ण पाना गळाल्याशिवाय मी भेट देईल, आणि तुम्ही तर माझ्याबरोबरच हजर झाले, हे कसे? त्यावर देव म्हणाले, नारदा मी त्यास भेट देणार हे तुम्ही सांगितले, मग झाडाच्या पाला गळाल्यावर का होत नाही
पण देव मला भेटायला येणार आहे असा त्याचा दृढ निश्चय भेट देण्याचा आहे. तर या कल्पनेने त्याचा कृष्ण नामाचा संकल्प एवढा दृढ झाला, आता येणार म्हणून कळल्यानंतर अजून ते नामावर एक दृढ होऊन गेला आणि ते करायला सुरुवात केली. म्हणून किती त्याच्या मनातील इतर सर्व संकल्प जाळून गेले, फक्त एकच कृष्ण नामाचा संकल्प शेष राहिला. आणि मग म्हणून मला तात्काळ भेट द्यावा लागली. देवाने त्याचं उत्तर दिलं, मला काय यावं लागलं, मी असं का बोललो, त्याचं कारण मला त्याची परीक्षा पाहायची होती आणि परीक्षेत तो पास झाला, मग मी थांबू शकत नाही. म्हणून कारण जो मनुष्य आपल्या मतातील इतर सर्व संकल्प निषेध जाळून टाकतो, ज्याच्या मनात फक्त कृष्ण नामाचा संकल्प शिल्लक राहतो, त्याचे मन तात्काळ कृष्ण स्वरूप बनते. तोच चालते बोलते परब्रह्म असतो. चालते बोलते परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची. कोणती बी आरती नाही बरं का, देवाबद्दलचीच. नाही तर बाबा मा संसारातलं राडा चालला आणि मला द्या 2-3 गाड्या, ते बाबा मोकळा नाही त्या गाड्या द्यायला. देवापर्यंत घेऊन गेल्यावर तुम्ही देवाचे करून देण्यासाठी ते मोकळे आहेत. देवाचे तुम्ही झाल्यानंतर, देव तुमचं झाल्यानंतर मग तुम्हाला काय कमी. हां, देवात सगळ्यात आपल्याला देणारं कोण आहे? सगळ्यात आपल्याला कोणामुळे मिळतंय? सगळं देवामुळे मिळतं. आणि तो जर आपला झाला तर मग आपल्याला काय कमी? आपण कोणाचे हो? मग देवाचे हो ना. देवाने आपल्याला आपलंसं करावं. आपल्याला देव पाहिजे, पण आपला स्वार्थ हेतू आहे संसार प्रपंचासाठी. संसार प्रपंचासाठी देव लागतो का? देव कायसाठी आपलासा करायचा? देवासंग आपुलकी निर्माण करण्याचं कारण देवच आपल्याला व्हायचे. जे देवाची होईन म्हणती ते देव होती, परिचित्ती का न धरावे. चित्त आपलं तसं असलं पाहिजे ना. चित्तात जे असतं तेच प्रमाणे घडतं, तसं घडत नाही. चित्त आपल्या जे चित्तात जे असतं ना तेच आपलं घडत असतं, लक्षात ठेवा. म्हणून अशा महात्म्याच्या भेटीत मला आतुरता असते, म्हणून मी त्यास तत्काळ भेट देत असतो. भगवान नारदास म्हणतात, संकल्प हे भगवंताच्या नामस्मरणात अनुसंधानामध्ये जळत असतात. म्हणून मनातील संकल्प निषेध जाळण्यासाठी माझे अनुसंधान कर असे भगवान अर्जुनास म्हणतात. यासाठी तू काय कर? तू मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. म्हणून हे तत्व समजून घेण्यासाठी अर्जुना विश्वाचे 2 भाग कर. काय आता पहा, हे नीट तत्व समजून घेण्यासाठी कसं समजून घ्यायचं हे बी लक्षात घ्या. त्यासाठी एक दृष्टांत दिलं आहे. अर्जुन, या विश्वाचे तू काय कर? 2 भाग कर. एक तू स्वतः हो आणि एक त्यातील एक भाग तू हो व तुझे सोडून उरलेला दुसरा भाग संपूर्ण विश्व हे कृष्ण परमात्मा असे तू समज. तू स्वतः वेगळं व्हे आणि परत सगळं आपल्याला काय दिसतं ते कृष्ण परमात्मा आहे, असे 2 भाग कर. पहा बरं का, देवासंग सलगी करायची असल्यावर काय करावं लागतं. तर संपूर्ण विश्व जे आहेत, कारण ते तत्वाने प्रत्येकामध्ये आहे. विश्वात आहे, रिक्त जागेत आहे, मोकळ्यात आहे, भरल्यात आहे. हरी भरला घनदाट दिसे. घन आणि दाट. घन म्हणजे आतून बाहेरून ओतप्रोत तो भरलेला आहे. हां, आणि तो तू स्वतः एक भाग आणि दुसरा भाग सगळं विश्व तो परमात्मा श्रीकृष्ण आहे. आणि समज मग अशा प्रकारे तू वैराग्य धारण करून प्रत्येक वस्तू कृष्ण परमात्मा समजून घे. प्रत्येकामध्ये आत्मस्वरूपाने तोच आहे हे एकदा नीट समजून घे. आणि मग समजून नमस्कार करू लागला म्हणजे तू कोणाचाही द्वेष करणार नाही. द्वेष ही भावना नष्ट करण्यासाठी, त्यासाठी प्रत्येकजण तो भगवंतच आहे असं आपल्या डोक्यात आलं पाहिजे. मग त्यावेळेस द्वेष आपल्या डोक्यात येणार नाही. द्वेष जर नाही आला तर मग ते कोणाला आवडत? ज्या माणसाला द्वेषयुक्त बुद्धी नाही ना, द्वेष करण्याची सामर्थ्य नाही त्याच्यामध्ये, तो माणूस कोणाला बी आवडतो. आणि द्वेष करणारा माणूस कोणालाच आवडत नाही. म्हणून तुला परमात्मा दिसू लागेल, त्यामुळे तुला माझी अतिशय जवळकी साधेल. शिवाय या जगात फक्त तूच आणि मी अशा 2 वस्तू शिल्लक राहतील. मग आपल्या दोघाला एकत्र येण्यास अडथळा निर्माण होणार नाही. अडथळा कायमुळं निर्माण होतो? आपल्याला अजूक वेगवेगळं दिसायला लागतं आणि वेगवेगळं दिसल्यामुळं तो अडथळा देवाकडे जायला होतो. म्हणजे देवास व्यतिरिक्त तुला काही दिसलं नाही पाहिजे असं जर तुझं मन झालं तर मग मात्र देव भेटायला टाईम लागत नाही, लक्षात ठेवा. तिसरी वस्तू राहणार नाही, त्यामुळे माझ्याशी एकरूप होशील.
वैराग्य धारण करणे म्हणजे या जगातील दुसरे कोणीच विचार न करणे, कोणाचा विचार न करणे, अशा प्रकारचे भक्तांना वैराग्य धारण करून विश्वव्यापक भगवंताशी एकरूप होऊन भगवत प्राप्तीचा मनाला वेध लावून घेतो. फक्त हरिनामाची प्रीती शिल्लक ठेवणे म्हणजेच भगवंताचे अनुसंधान साधणे. हिंदान, संधान आणि ध्यान. ध्यान, हिंदान, संधान ते आपले बाबा सांगायचे उदाहरण. हिंदान, संधान आणि ध्यान हे तिघ एकत्र आले त्याशिवाय ती शिकार होऊ शकत नाही. ते पक्ष असतो ना वर एक असा, बहिर्शासन. बरोबर. ते बहिर्शासन असतो ना, त्याच्याकडं त्याला काय करावं लागतं, अगोदर ध्यान करावं लागतं. कळायचं ते पाण्यात मास आहे, त्याचं ध्यान त्याच्यावर असतं. मग तो कसा पळतो, किती वेगात पळतो, हे सगळं ध्यानात ठेवून मग त्याच्यावर हिंदान लावतो. किती वेगात तिथपर्यंत जाण्यासाठी ते कुठं जाईन एवढं हिंदान, संधान आणि स्नान. आणि ते पुढं सांगायचं ना मला अजून. आणि मग त्याच्यासाठी हिंदान लावून तो वेगाने त्याच्यापर्यंत जातो. त्यावेळेस त्याची आंघोळ होते, स्नान होतं, आणि आंघोळ स्नान झाल्यानंतर त्याचं भोजन होतं. हिंदान, संधान, ध्यान आणि भोजन हे सगळं ऑटोमॅटिक. ही तसं गोष्ट आहे, तसं ही एक गोष्ट आहे. आपल्याला ध्यान करताना हिंदान, संधान, स्नान आणि भोजन म्हणजे तृप्त. भोजन म्हणजे ते खाण्याची वस्तू नाही वापरली तिथे. तृप्त, आपल्याला जे समाधान पाहिजे त्याची तृप्ती व्हायसाठी त्याला भोजन शब्द वापरलेला आहे. म्हणून हे गोष्टी आपल्याला पाहिजे. फक्त हरिनामाची प्रीती शिल्लक ठेवणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान साधणे. आपली प्रीती हरिनामावर ठेवणे म्हणजे भगवंताचं हे अनुसंधान साधणे होय. म्हणून या अनुसंधानात मनातील संकल्प जळतात. अशा प्रकारे माझ्या अनुसंधानाने तो आपल्या मनातील संकल्प निषेध जाळून टाक, अर्थात अहंकार शून्य हो, तुझे मन परमात्मा स्वरूप कर, असे भगवंत अर्जुनास सांगतात. तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. एवढ्या गोष्टी सांगितल्या. परमात्म्याकडे जायसाठी आपल्याला काय काय करावं लागतं, कसं जावं लागतं, कसं जवळ घेईन, काय करीन, हे सगळं सांगण्याचं कारण आहे साधकाची वृत्ती अंतर्मुख करायची. अंतर्मुख करण्यासाठी काय काय करावं लागतं, तर तुमच्यामध्ये असलेले मनबुद्धी चित्त यांना स्थिर करण्यासाठी याच्यात असलेले दोष काढावे लागतात. हे दोष काढल्यानंतर मन स्थिर होतं. जोपर्यंत दोष आहे तोपर्यंत मन स्थिर होत नाही. आणि हे दोष निघाल्यानंतर मग आपला रस्ता मोकळा होतो. आणि नवे नवे दोष निघाल्यानंतर, शुद्ध झाल्यानंतर देवच त्याचा स्वीकार करतो. नवे नवे देव त्याच्याकडे जातो. ठाईची बैसोनी करा एक चित्त, आवडीने अनंत आळवावा, न जावे वनंतरा, सुखे येतो घरा नारायण. त्याच्याकडे जायची गरज लागत नाही. आम्ही ताईला कधी कधी खवळत असतो, काय तुमच्याकडे जेव्हा का आम्ही, तुम्हाला येता येत नाही का तिकडं आश्रमावर, बोलतो कधी कधी. काय सद्गुरू येते, काय त्यांचं कसं डोकं चालत आहे. मग पण तेवढं जर असेल तर सद्गुरूला सुद्धा जागा सोडून तिथं जावं लागतं. कारण अंतर्मनाचा तो विषय आहे. मन अंतर्मन तसं असेल तर त्या ठिकाणी सद्गुरू जातात, देव जातात, सगळे जातात ऑटोमॅटिक. सद्गुरू आले म्हणजे देवच आले, लक्षात ठेवा. कारण त्यांच्यात भेद नसतो. संततेची देव, देवतेची संत, निमित्त मात्र प्रतिमा. दिसायला माणसं दिसतात परंतु ते आतून त्याच्या संग एकरूप असतात. आणि म्हणून असे संत आपल्या घरी येणं, आपल्या जवळ येणं, आपल्या सानिध्यात येणं, आपल्याबद्दल आदरभाव तयार करणं, ह्या गोष्टी ज्यावेळेस होतात ती आपल्यावर ईश्वराची, भगवंताची कृपा झालेली असते. देव लगेच भेटून उघडून लगेच तुमच्याकडे यायला मोकळा नाही. देव त्याच्या रूपाने येऊ शकत नाही, परंतु देवाचे रूपडे संत आहेत आणि ते संतच त्यांना भेटायला येतात, म्हणजेच देव येत असतो, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस ते दुसरं त्यांचं बोलणंच नसतं. खाण्यात, पिण्यात, राहण्यात, कर्मात, ह्या गोष्टी ते एकसारख्या बोलत राहतात, एकसारखं बोलत. प्रत्येक गोष्टीत ते त्यांचं ज्ञान तिथं ओतायचं काम करत असतात. म्हणून असं संतांचा सत्संग आपल्याला मिळाला तर मग खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या संगतीचं अलाभ्य लाभ आपल्याला होतो आणि भगवंताचं स्वरूपाशी एकरूप जाण्याला आपला रस्ता मोकळा होतो. आणि भगवंताच्या स्वरूपाशी आपण ह्या जन्मात जर एकरूप झालो तर अनेक जन्म भोगण्याची आपल्याला गरज पडत नाही. आणि एवढंच नाही तर तो परत उजूक संत अवतारात जाऊन परत ह्या जगाच्या कल्याणासाठी येण्याचा त्याचा अधिकार प्राप्त होत असतो. आपल्याला ते काम करायचे. आणि मग त्यावेळेस म्हणायचे नको मोक्ष आम्हा,
कधी म्हणायचं? मोक्ष ज्यावेळेस तुमच्या पायाशी लोटंगण घालायला लागतो त्यावेळेस मोक्ष मागायची गरज नाही, मुक्त होण्याची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिकच मुक्त झालेले असतात. आणि परत उजूक तुम्ही देवालाच विनंती करता, नाही मला परत जन्माला घाल आणि मला जेवून ते काम करायचं. द्वैतात गेल्याशिवाय ते परमार्थाचं काम करता येत नाही. म्हणून संत अवताराला येतात आणि ते भगवंताकडे घेऊन जाण्याचं काम सगळ्याला करतात. म्हणून आज आपण सगळेजण एकत्र आलो. मोठा आनंद भेटला. प्रत्येक चेहरे मला पाहायला भेटतात. सगळेजण तळमळ किती आहे कोणात काय हे सद्गुरू समक्ष पाहत येत असतात. हेच उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. आणि ते काय करतात तर तुमच्या मनातल्या असलेल्या अपेक्षा इच्छा ज्या भगवंताबद्दलच्या आहेत त्या पूर्ण करायचं काम करत असतात. म्हणून आजच्या या सत्संगामधून खरा हा थोडा एक वेगळा अलिप्त विषय घेतला आणि म्हणलं आपल्या ठिकाणी तर सगळे साधकच येणार आहे ना, म्हणून बाह्यविषयात घुसण्यापेक्षा इंटरविषयातच आपण घुसू आणि आपल्या भक्ताला आपल्याला त्यापर्यंत कसं घेऊन जायचं या पद्धतीने विचार आज डोक्यात आले. आणि म्हणून आजचा सत्संग घडला. त्याच्यानंतर जिच्या निमित्ताने आजचा कार्यक्रम होता वास्तविक पाहता तो कार्यक्रम पोस्टपोन केला. आणि परंतु सत्संगाची अपेक्षा तिला असल्यामुळं खऱ्या अर्थाने आजचा हा सत्संग झाला. एकाचे कैवारी उघडी बहुतांचे कोडे. निमित्त कारण कोणतरी असतं परंतु सगळ्याचं कोडं उलगडायचं काम त्याच्यातून होत असतं. म्हणून देव जरी एक मंदिर बांधलं, एक देव जरी बांधला, तो एकट्यासाठी नसतोच. ते कोणासाठी असतो? अख्ख्या गावासाठी ना, अख्ख्या गल्लीसाठी ना, आपल्या सगळ्यासाठी ते देव असतो. पण निमित्त कारण एक जण असतो. आपल्याला देवाची स्थापना करायची, आपल्याला देवाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची, आपल्याला देवाचं मंदिर बांधायचं, एक जणच रात्रंदिवस लढतो. पण त्या लढण्याच्या उद्देशामध्ये देव जरी तिथं आला तर देव एकट्यासाठी कोणासाठी येत नाही, आहे का नाही? निमित्त कारण आमची साखर असेल, बोलिले असेल, 10 वेळा फोन केले असते, बाबा याच बाबा याच, मग बाबा येणारच. पण निमित्त कारण जरी साखर ताई असली तर पण त्याच्यामुळं बाकीच्यांची बी गाठ भेट होणं हे सगळं त्याच्यातून घडतं. आणि तिला त्याच्यात समाधान वाटतं. मला तर भेटणारच, त्याच्याबद्दल वाद नाही, पण माझ्याबरोबर सगळ्याला भेटावं असं तिला वाटतं. हे कार्यकर्त्याचे खरे लक्षण असतात. लक्षात ठेवा, आपल्याबरोबर जगाचं कल्याण, सगळ्याचं कल्याण हो आणि त्यांचं झालं तर आपलं ऑटोमॅटिकच होणार आहे हे भगवंताला कळतं आहे. लक्षात ठेवा. म्हणून हे सद्विचार, सदशक्ती, सद्विचार हे अंतकरणात आले म्हणजे वैराग्य प्राप्त होतं. आणि वैराग्य प्राप्त झाल्यानंतर असे विचार आतमध्ये येतात आणि हे विचार सगळ्यामध्ये प्राप्त हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून, सद्गुरूचरणी प्रार्थना करून आजच्या सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, नरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सब संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. जय हरी.